नमस्कार. श्री रामकृष्ण सोमेश्वर हरी. कलामंच रामकृष्ण हरी. श्री सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता खऱ्या अर्थाने आता चळवळ सुरू झाली आहे. आणि आता या चळवळीच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह मुलाखत चर्चासत्र घेऊन येत आहोत. आता या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राचा उद्देश काय, तर आपल्या कोकणातील माणसांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींशी गाठभेट घालून देण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या यशाचा मार्ग सुखकर करण्यासाठी. तर मी प्रथमेश परब तुम्हा सर्व प्रेक्षकांचं या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रात स्वागत करतो. प्रेक्षक हो, आपल्या या महाराष्ट्राला संतांचा वारसा लाभलाय. आणि याच आपल्या महाराष्ट्रामध्ये जे कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताची भक्तिरूपी सेवा करतायत गेले 5 ते 6 वर्ष, असे आजचे आपले मान्यवर हरिभक्त परायण वैभव महाराज कदम. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर आता आपण या मुलाखत चर्चा सत्राला सुरुवात करूया महाराज. नक्की. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही कधीपासून या वारकरी संप्रदायाकडे वळलात आणि वारकरी संप्रदायाची गोडी आपण म्हणू शकतो ही कशी तुम्हाला लागली? सर्वात आधी सगळ्यांना रामकृष्ण हरी, आपल्या प्रेक्षकांनाही रामकृष्ण हरी. रामकृष्ण. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सर्वप्रथम मी आदराने नतमस्तक होतो. मारुतीरायांच्या चरणी, माझ्या गुरुवर यांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होतो. आपलं सोमेश्वर कला म्हणजे भगवान श्री सोमेश्वरांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आजची ही मुलाखत म्हणजे माझ्यासाठी वारकरी संप्रदायाची जरा वेगळ्या प्रकाराने सेवा करण्याची संधी आहे. आणि ही संधी आपण गराजलो रे गराजलोची टीम आपण मला उपलब्ध करून दिली. आदरणीय श्री सहदेवजी धरणे माऊली यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांचे आभार. सर्वप्रथम आपण मुलाखत घेतात, आपलेही आभार. आणि मला आपल्यापर्यंत ज्यांनी कनेक्ट करून दिलंय ते आमचे बंधुराज अविनाश सावंत, त्यांचेही आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे आपण संपर्कात आलोय. बरोबर. तर आपला प्रश्न की कधीपासून आपण वारकरी संप्रदायाकडे वळला, कशी ओढ लागली? काय मुळात आमचं अख्खं घराणंच वारकरी संप्रदायाचं. आमचे आजी आजोबा पहिल्यांदा वारले, त्यानंतर त्यांचा वारसा आमच्या आई वडिलांनी. आमचे वडील अजूनही पायी वारीला जातात. पायी वारीचा त्यांचा खूप वर्षाचा अनुभव आहे, म्हणजे ते 5वीत असल्यापासून पायी वारी करतात पंढरपूरची. त्यामुळे तो वडिलांचा वारसा, आई वडील. पुढे आम्ही सगळे भावंड वारकरी संप्रदायाचे पायी झालो. हो, आम्ही तुळशीमाला सगळ्यांनी परिधान केल्या आणि अख्खं कुटुंब वारकरी संप्रदायात आलं. तरी सुद्धा मी सांगेन, मी गमतीने सांगतो कीर्तनात केव्हा केव्हा, की आमचा जन्मच वारकरी संप्रदायात. हो, वारकरी संप्रदाय आमचा जन्म झाला, त्यामुळे आम्हाला साहजिकच ती जन्मतः ओढ आहे, एक ती बीजाचं एक आकर्षण आहे, त्यामुळे आम्ही वारकरी संप्रदायात आहोत. तरी पण सुरुवातीचा काळ म्हणजे लहानपणीचा काळ मी तुम्हाला सांगेन. काय आहे, आमचे वडील आम्हाला हरिपाठाला कीर्तनाला घेऊन जायचे लहानपणी. लहान वय असतं खेळायचं, आणि त्यावेळी आम्ही तर टंगळ करायचो, पण वडील जबरदस्तीने घेऊन जायचे. जबरदस्तीने नेऊन कीर्तनात बसवायचे. हा, पण काय होतं, कीर्तनाला तुम्ही कधी बसला आहात का प्रथमेशजी? हो हो हो. हो हो, कीर्तन हा, भजन मग कीर्तन सगळ्या. हा नक्की. मग तुम्हाला लक्षात येईल, जेव्हा आपण कीर्तनाला बसतो ना, तेव्हा सुरुवातीला आपल्याला झोप येते बघा. ते जेव्हा हो. त्यांचं विवेचन चालू असतं महाराजांचं, झोप येतेच, हम्म. येणारच. प्रत्येक व्यक्तीला झोप येते. तल्लीन तल्लीन होतो आपण, तल्लीन होतो. आणि तशी मलाही लहानपणी झोप यायची. झोप यायची म्हणजे अक्षरशः मी झोपायचो. तरी सुद्धा वडील दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कीर्तनाला घेऊन जायचे. कदाचित त्यांना वाटत असावं की महाराजांच्या एखाद्या अभंगाचं प्रमाण माझ्या मुलाला उठेल, एखादी ओवी माझ्या मुलाला जागी करेल, आयुष्यातून जागी करेल, आणि एकदा का आयुष्यात जागा झाला की हा कीर्तनाला कायमचा लागेल. हा, त्याच पद्धतीने आम्ही मग कीर्तनाची ओढ लागली. पुन्हा मग आमचे गुरुवर्य स्वरूप त्यांचं मार्गदर्शन लाभत गेलं. पुढे आमच्या चिखली गावात चिखली गावात आमचे गुरुवर्य पूजनीय प्रकाशजी महाराज सोलकर यांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. वारकरी शिक्षणाचे पाठ चालू केले. म्हणजे तेव्हा मी 8 वर्षाचा 10 वर्षाचा असेल. तिथपासून मी मग त्या वारकरी संप्रदायाच्या शिक्षणाचा लाभ घेत आलो. त्यांचं मार्गदर्शन महाराज, तुम्हाला आवाज येतोय का? कदाचित
नेटवर्क प्रॉब्लेममुळे काहीतरी जरा नेटवर्क इश्यू झालाय आणि त्यामुळे जरा व्यत्यय येतोय. त्याच्याबद्दल खरंच क्षमस्व. ते आता चिखली गावात आहेत. त्यांचं गाव चिखली गुहागर मधलं. त्यामुळे जरा गावात रेंजचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे थोडं. हा, आले आहेत. बोला बोला. रेंज हो जाते. हो हो, बरोबर. करा प्रेक्षक हो. काय की आम्हाला ती आवड निर्माण झाली. कॉर्पोरेशन संस्थेत आम्ही शिक्षण घेतो. करता करता तिथं पकवाज पुन्हा काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला जरा. थोडाफार व्यत्यय येतोय. ते चांगला पॉईंट सांगत होते आणि तेवढ्यात नेटवर्कचा जरा प्रॉब्लेम झाला. पण ते येतील आणि पुढे ते कंटिन्यू करतील. खरंच जरा व्यत्यय येतोय त्याबद्दल खरंच क्षमस्व आहे. जी गराजलो रे गरजलूची टीम. तर मी तुम्हाला सांगत होतो की ते खरं तर मूळचे चिखली गावातले. चिखली हे गुहागर मधलं गाव आहे, जे रत्नागिरी तालुक्यात येतं. चिपळूण पासून थोड्याशा अंतरावर असं ते गाव आहे. आणि त्या गावातले ते आहेत. आणि आज बघायला गेलं तर 5 ते 6 वर्ष ते या कीर्तन क्षेत्रात आहेत. अगदी त्यांचं वय ही तसं बघायला गेलं तर खूप नाहीये. ते तुमच्या आमच्या सारख्याच वयाचे आहेत. आणि ते 5 ते 6 वर्ष या कीर्तन सेवेमध्ये भगवंताची सेवा करतायत. आणि त्यांच्याशी आपल्याला बोलायला मिळतंय आणि त्यांचं मार्गदर्शन मिळतंय. तर खरीच खूप भाग्याची गोष्ट आहे आपल्यासाठी. कारण आपण या लाईव्ह मुलाखत चर्चा सत्रामध्ये सगळ्या क्षेत्रातल्या मंडळींना आणत असतो आणि अ, त्यांना आपण म्हणू शकतो की त्यांचे जे काही अनुभव असतात किंवा प्रत्येक जण अनुभवातून शिकत असतो. आणि जी माणसं मोठी होतात त्याच्या पाठीमागे हे अनुभव आणि कुठे ना कुठेतरी त्यांनी खडतर केलेले प्रयत्न, त्या एका ध्येयासाठीचे प्रयत्न, आणि ते प्रयत्नच आम्ही या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू इच्छितो. आणि अशा प्रकारे जे काही मान्यवर आपल्या इथे येतात ते व्यावसायिक क्षेत्रातील असतात किंवा उद्योजक असतात. अ, खरंच आगलावे चेतन डिसलाईन हो. सर, जरा नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे जरा नेटवर्कचा व्यत्यय येतोय. त्यामुळे नाही आहेत ते. आता जॉईन होतील. तोपर्यंत मी कंटिन्यू करतो. आणि मी आमच्या या उपक्रमाबद्दलच सांगतोय, यात लाईव्ह मुलाखत चर्चासत्राबद्दलच. कारण ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण याविषयी बोलूया की सहदेव धरणे सरांनी गराजलो रे गराजलो हे सुरू केलं आणि हे नाटकाच्या माध्यमातून होतं. आणि नाटकाची एक चळवळीत कधी रूपांतर झालं बघता बघता ते आम्हालाही समजलं नाही. आणि या चळवळीत रूपांतर झालं आणि या चळवळीच्या माध्यमातूनच आम्ही हे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र सुरू केलं. लाईव्ह मुलाखत चर्चासत्र सुरू केलं. याचा उद्देश हाच होता की कोकणातील माणसांना किंवा आपल्या या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड पट्ट्यातल्या सर्व माणसांना, जे गावी राहतात, जे मुंबईचे चाकरमनी आहेत, त्या सगळ्यांना अ, कुठेतरी स्वतः काही ना काहीतरी करायची इच्छा निर्माण व्हावी आणि आपल्या गावाबद्दल पहिलं तर ओढ निर्माण व्हावी. आपल्या गावातही असे काही हिरे आहेत किंवा असे काही लोक आहेत जे पडद्यामागे आहेत, जे आपण असं म्हणतो की मुलाखत आपण घेतो. अशा लोकांची किंवा अशा माणसांची आपण मुलाखत घेतो जे मान्यवर असतात, खरोखर जे लाईमलाईट मध्ये असतात पहिल्यापासून. पण आमचा हा एक झोन आपण असं म्हणू शकतो की मुलाखत घेताना आम्ही जे मान्यवर आहेत, जे खरोखर खूप मोठं ज्यांनी कार्य करून ठेवलंय आणि जे आता ते करू पाहतायत, या दोन्ही प्रकारच्या, म्हणजे पडद्या मागून जे काम करतायत, जे लोकांना त्यांच्याबद्दल जास्त काही माहिती नाहीये किंवा ते काम करतायत पण ते गपचूप काम करतात किंवा त्यांना प्रसिद्धीची हे वगैरे नाहीये. आम्ही अशा लोकांना हा एक प्लॅटफॉर्म देऊन त्यांचे जे विचार असतील किंवा ते काही ना काहीतरी आपण जे केलंय त्याचे अनुभव तुम्हाला किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू इच्छितात. आणि त्या सगळ्यांना आम्ही एक गराजलो रे गराजलो एक चळवळ याच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म देतो. आणि त्यांचे आम्ही इंटरव्ह्यू दर बुधवारी आणि रविवारी 7 वाजता घेतो. आणि त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतात. आतापर्यंत बघता बघता 42वा भाग आता कालच्या रविवारी झाला.
आणि सगळ्यांकडून काही ना काहीतरी गरजलो रे गरजलो टीम, खरंच माफ करा, या तांत्रिक कारणामुळे अडचण येत आहे, त्याबद्दल दिलगिरी खरंच व्यक्त करतो. सर आपल्याला जॉईंट होतील. आमचे जे अजून सदस्य आहेत ते बघतील, म्हणजे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉर्ट आउट करतील आणि सर आपल्याला जॉईन नक्कीच करतील. आणि आपण बघायला घेतलं तर हा एक उपक्रम झालाच, पण याच्या बरोबरच एक उपक्रम आपला हा आहे की दर शुक्रवारी श्री सहदेव धरणे सर आहेत ते आपली आपल्या गावात ज्यांना ज्यांना काही काही अडचण असतील, किंवा आपल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड पट्ट्यामध्ये ज्यांना ज्यांना काहीही समस्या असतील, त्यांनी खरंच त्यांचा नंबरही आपल्याला मिळतो गरजलो रे गरजलोच्या पेजवर, ग्रुपवर तुम्ही बघू शकता, किंवा पर्सनल त्यांचा नंबर, त्यांना फोन करून जो काही प्रॉब्लेम असेल, जे काही अडचणी असतील ते सांगा. आणि आमची गरजलो रे गरजलोची टीम आणि जे मान्यवर असतील, जे आपले सहदेव धरणे सर असतील, किंवा अजून मान्यवर जे इथे येऊन गेले आहेत, त्यांच्या मदतीने आम्ही याच्यावर काही ना काहीतरी तोडगा काढू आणि त्याला वाचा फोडून देण्याचं आम्ही नक्कीच काम करू या मंचाच्या माध्यमातून. तर तुमच्या ज्या काही समस्या असतील ते त्यांना एक फोन करा किंवा त्यांना एक मेसेज करा, त्यांचा नंबर तुम्हाला मिळेलच, आणि त्याच्या ह्याच्यावरून ते शुक्रवारी लाईव्ह येतात, त्यावरती तुमचा जो प्रश्न असतील तो कोकणातील लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. तसंच या लाईव्ह मुलाखत आम्ही जे घेतो, लाईव्ह मुलाखत, ते जर तुमच्या पाहायच्या राहिल्या असेल, किंवा काही कारणामुळे तुम्हाला वेळ मिळाला नसेल, तर आमचं एक गरजलो रे गरजलो एक चळवळ युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. आणि तुम्ही त्यांच्याकडून, म्हणजे आपल्या इथे खूप असे मान्यवर येऊन गेले आहेत, अनेक अनेक क्षेत्रातले, जसे शेती क्षेत्रातले किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर आम्ही आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर आणलंय, आणि त्यांचे जे काही मुलाखती असतील त्या तुमच्यापर्यंत त्या लाईव्ह त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून येतीलच समोर, तर तुम्ही त्या पाहू शकता. आणि तुम्ही नक्की त्याच्यातून काही ना काहीतरी बोध घ्यालच. आणि पुढे बोलायला गेलं तर थोडा खरंच माफ करा की काहीतरी प्रॉब्लेम त्यांच्या साईडने आहे, नेटवर्क इश्यू, त्याच्यामुळे ते आतापर्यंत आले नाहीत, पण ते येतील. नमस्कार बंड्या सावंत सर. बंड्या सावंत सर, खरंच धन्यवाद तुमचं. तुम्ही शुक्रवारी लाईव्ह सेशन पाहिलं आणि त्याच्यावरती तुम्ही प्रतिक्रिया पर एक फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. खरंच ते वाचून बरं वाटलं. सहदेव सरांवरती पोस्ट होती, पण सगळ्या टीमला आणि सहदेव सरांना बघू ते वाचून बरं वाटलं. म्हणजे कुठे ना कुठेतरी आम्ही जे काम करतोय, किंवा आम्ही जे तुम्हा सर्वांच्या मदतीने किंवा तुम्हा सर्वांसोबत आम्ही काही ना काहीतरी करू पाहतोय या कोकणासाठी, आणि सगळ्यांना एकत्र करायचा प्रयत्न करतोय, ते कुठे ना कुठे सगळ्यांपर्यंत पोहोचतंय. याची पोचपावती बंड्या सावंत यांच्या त्या फेसबुक पोस्टवरून, किंवा ते त्यांच्या वॉलवर त्यांनी जे लिहिलं होतं त्याच्यावरून खरोखरच मिळते. खरोखरच धन्यवाद बंड्या सावंत सर. सर जॉईन होत आहेत, सर जॉईन होत आहेत, तर आपण थोडं प्रतीक्षा करूया, सर जॉईन होतील. आणि खरंच जो काही प्रॉब्लेम झालाय त्याबद्दल प्रथमेश परत एकदा बघून बरं वाटलं. सर तुम्हालाही खरंच धन्यवाद. तुम्ही हे लाईव्ह जे मुलाखत असतात ते अटेंड करता आणि हे तुम्ही बघता, खरंच धन्यवाद. जे कोणी बघत असतील, आता 16 जण बघतायत, तुमचं खरंच आभारी आहे मी आणि गरजलो रे गरजलोची टीम. कारण तुम्ही या म्हणजे प्रत्येकात काही ना काहीतरी वेगळा गुण असतो, असं नाही की सगळेच आपापल्या क्षेत्रात मान्यवर असतात. आणि सुयोग पंडित सर, नमस्कार सर. सुयोग पंडित सरांचाही लाईव्ह मुलाखत इथे झालेली होती, आणि त्यांनी चांगले विचार, त्यांचे जे काही विचार असतील किंवा जी काही मतं असतील ती मांडली. आणि थोडा वेळ आपण थांबूया, कारण सर आता येतीलच थोड्या वेळात. काहीतरी नेटवर्क इश्यू होता, त्यामुळे खरंच दिलगिरी व्यक्त करतो मी. सहदेव सरांनी
पोस्ट केले की कमेंट केली की 2 मिनिटात येत आहेत सर, नेटचा प्रॉब्लेम आहे. कारण ते गावात आहे, चिखली सारखं गाव आहे जे गुहागर तालुक्यात येतं, आणि मी तुम्हाला जसं सांगितलं रत्नागिरी चिपळूण पासून थोड्या अंतरावर आहे त्या गावात. आणि गावी म्हटल्यावर काही ना काहीतरी नेटवर्कचा इश्यू असतोच, आणि आपल्याला सगळ्यांना ते कन्सिडर केलंच पाहिजे. कारण सर आलेले आहेत, 1 मिनिट. नमस्कार सर. रामकृष्ण रामकृष्ण हरी. हरी. रामकृष्ण हरी. सगळ्यांच्या हा. आधी माफी मागतो, मलाही मेसेज आलेत काय तू ऑफलाईन जातोय सारखा. पण हो हो हो. काय करणार. काय नाही, मी ठीक आहे. प्रेक्षकांना तेच सांगितलं, कारण गावाच्या ठिकाणी असताना नेटवर्कचा प्रॉब्लेम येणं साहजिकच आहे, आपण तेवढं कन्सिडर केलं पाहिजे. आणि तसं काही हो. प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही कंटिन्यू करा की तुम्ही तुमच्या वारकरी संप्रदायातील, म्हणजे तुम्हाला कशी काय ओढ लागली त्याबद्दल तुम्ही सांगत होता. नक्कीच नक्कीच, मी कुठे होतो मला आठवतंय. हो मी हो. पक्वाचं शिक्षण द्यायला आमच्या त्या वारकरी शिक्षण संस्थेत, भारत महाराज भोसले यायचे कराडहून. त्यांनी प्राथमिक पक्वाचं शिक्षण दिलं. मग पक्वाज वाजवायला लागलो. मग काय झालं की वडील कीर्तनाच्या शिक्षण आरतीला मला वाजवायला द्यायचे, तेव्हा मी 8-10 वर्षाचा. आरतीला मला वाजवायला द्यायचे. लहान मुलांना कुतूहल असतं, बाबा आपण वाजवताना कितीतरी जण बघतायत. मग ती एक ओढ लागली. मग त्या निमित्तानं जायचं. मग पुढे कीर्तनात वाजवायला लागलो. मग पुढे जाऊन संप्रदायातील अनेक आदर्श व्यक्तींचे मार्गदर्शन मिळालं. आमचे कोकण दिंडीचे मालक, जे आपल्या कोकणात मोठी दिंडी आहे, त्या कोकण दिंडीचे मालक पूजनीय हरिभक्त परायण रुपेशजी महाराज राजे शिर्के यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि पुढे पुढे मग संप्रदायात आम्ही कीर्तन करू लागलो वडिलांच्या आज्ञेने. 5-6 वर्षापूर्वी माझं शालेय शिक्षण संपूर्ण झाल्यानंतर 5-6 वर्षापूर्वी कीर्तन करायला लागलो. आणि आता संप्रदायाचा कीर्तनकार म्हणून मी कार्य करतो. बरोबर सर. सर, आपण आता पाहिलं की हभप म्हणजे हरिभक्त परायण, आपण ही उपाधी तुम्हाला मिळाली, किंवा कुठल्याही कीर्तनकारांना ही हरिभक्त परायण उपाधी मिळते. म्हणजे तुम्ही डॉक्टर असाल, लॉयर असाल, ऍडव्होकेट असाल, म्हणजे कोणी क्षेत्रात असाल, पण हबप ही जी उपाधी मिळते त्याच्यासमोर ह्या बाकीच्या आहेत त्या नाममात्रच आपण असं म्हणू शकतो. कारण भगवंतापर्यंत तुम्ही डायरेक्टली पोहोचता, किंवा तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून किंवा भजन या सगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचण्याचं काम, किंवा एक कुठेतरी काहीतरी भगवंताची जी किंवा संत रचना असतील त्या आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक काम करतात. तर मला असं हेच विचारायचं होतं की हबप हबप या उपाधीचा नेमका अर्थ काय आहे, आणि तुमच्या मते वारकरी संप्रदायाची नेमकी व्याख्या काय नक्कीच महाराज. मी सांगेन तुम्हाला. नक्कीच नक्कीच, ऐकलं मी पूर्ण आपला प्रश्न. हभप हरिभक्त परायण. बघा, तुम्ही म्हणाल तसं कोणत्याही उपाधी पुढे उच्च ठरणारी पदवी असेल तर ती हभप आहे. हो, तुम्ही डॉक्टर असा, वकील असा, इंजिनियर असा, कोणतंही पद तुमच्या पुढे असू द्या, पण जेव्हा तुमच्या पुढे हबप लागतं तेव्हा तुमच्या एक तो वेगळा गुण असतो, किंवा मला वाटतं वेगळी जबाबदारी. हबप पद लागणं साधी गोष्ट नाही तशी. आम्ही भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे उपासक होतो. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची सेवा करतो. कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही त्याची सेवा करतो, प्रवचनाच्या माध्यमातून सेवा करतो. तेव्हाही संप्रदायाकडून पदवी मिळते. आता आज तुम्ही बघाल तर संप्रदायातील मंडळी किंवा छोटेपट ज्यांची हरिभक्त परायण येत काय येतं तरी संप्रदायात येतात. आणि तुम्ही पुढे विचारलं की वारकरी संप्रदाय म्हणजे नेमकी काय? बरोबर. बरोबर बरोबर. हा, मग वारकरी संप्रदाय म्हणजे नेमकी काय, तर वारकरी संप्रदाय हा एक पंथ आहे. पंथ म्हणजे काय, मार्ग. पंथ म्हणजे मार्ग, आपल्याला देवापर्यंत घेऊन जाणारा एक मार्ग म्हणजे पंथ. हो, आपल्या भारतात अनेक पंथ, पण तो पंथ श्रेष्ठ ठरतो की ज्याच्या ठिकाणी 5 तत्वांचा समावेश होतो. हो, 5 तत्वांनी बनलेला असतो तो पंथ श्रेष्ठ ठरतो. आता वारकरी संप्रदाय या निकषावर उतरतो, कारण ही 5 तत्व वारकरी संप्रदायाजवळ आहेत. कोणती? तर संप्रदायाचा देव, संप्रदायाचे संत, संप्रदायाचा ग्रंथ, संप्रदायाचे तीर्थक्षेत्र आणि संप्रदायाची साधना, ही 5 प्रमुख तत्व आहेत. मग वारकरी संप्रदायाच्या बाबतीत पाहायचं वारकरी संप्रदायाचा देव हा भगवान श्री पांडुरंग परमात्मा. हो, वारकरी संप्रदायाचे संत ज्ञानोबा राय, नामदेवराय, नाथबाबा, तुकोबराया आणि संत तुकोबाराय, हे 5 का पहिले सांगितले, यांना संत पंचायतन म्हणतात.
आणि बाकीचे मग सेना नावी असतील, गोरा कुंभार असतील, हे सगळे संत, जनाबाई, हे सगळे संत वारकरी संत आहेत. पंथाचे ग्रंथ कोणते आहेत आता लक्षात घ्या. गीता, भागवत, तीन ग्रंथ. गीता, तीच पुढे ज्ञानेश्वरी, नाथबाबां श्रीमद एकनाथी भागवत आणि श्री तुकोबरायांचा अभंगकथा, या तिघांना प्रस्थानत्रयी म्हटलं जातं. आणि हे तीन प्रमुख ग्रंथ वारकरी संप्रदायातले मानले जातात. आणि संप्रदायाला अनुषंगाने ते सतमार्गाचा विचार सांगतात की सर्व सतशास्त्री वारकरी संप्रदायाचा ग्रंथ म्हणून आपण पाहू शकतो. सर मी तुम्हाला इथे 1 मिनिट थांबवू इच्छितो की तुमचा जरा माईक तुम्ही वर धरा. माईक जरा तुमचा आवाज ब्रेक होतोय. प्रेक्षकांकडून कमेंट आली अशी, थोडा माईक वर करा जेणेकरून आवाज क्लिअर येईल थोडा. हो हो ठीक आहे, येतोय क्लिअर आता? हो आता क्लिअर येतोय. हो तसं कमेंट आली म्हणून मी तुम्हाला. हो चालते मला सांगत जा. हो हो चालेल. हो ठीक आहे. तर काय वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्र आपण इथं होतो. वारकरी क्षेत्र संप्रदायाचं प्रमुख तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर. बरोबर. तीर्थक्षेत्र त्याला म्हणतात जिथं देव स्थान आहे, सर्वोत्तम क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडला. शास्त्रांनी कोणतं तीर्थ सर्वोत्तम ठरतं? क्षेत्र आणि देव, तिथं देव आहे, तिथं तीर्थस्थान आहे. चंद्रभागेसारखं तीर्थस्थान आहे, ते एक तीर्थ आहे. संतांची समाधी स्थळ आळंदीला चालू आहे. आळंदी देहू तीर्थक्षेत्र असेल, नेवासे तीर्थक्षेत्र असेल, ही संप्रदायाची पंथाची आहेत. वारकरी पंथाची साधना हा मुख्य विषय. तर वारकरी नामसंकीर्तन साधना आहे आणि या सगळ्या 5 तत्वांनी मिळून हा वारकरी संप्रदाय. बरं, हा वारकरी संप्रदाय काही पथ्य पण आहे. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्ये सांभाळावी. पथ्य काय? आपण जर वारकरी संप्रदाय तर आपल्याला प्रथम तुळशीमाला परिधान करणं गरजेचं. बरोबर. तुळशीमाला परिधान करणं, गोपीचंदनाचा ठिगार, रामकृष्ण हरी नामाचा जप, तुळशीला प्रदक्षिणा घालणं, हे सगळे वारकरी संप्रदायाची संसार वर्ज्य, मद्यपान वर्ज्य, सदाचरणाचा संप्रदायाची पद्धत आणि प्रत्येक पाळली पाहिजे. अजून जरा मी आपल्या या व्यासपीठ संप्रदायाची व्याख्या करेन. काय सर्व जाती धर्मांना करण्याचं कुणी केलं असेल तर ते आपल्या वारकरी. हो पहा, इथं यारे लहान करावा विचार न चिंता कवणासी, सगळ्यांचा ते या जातीचे, धर्माची, वर्णाची, ही अशा कोणी असा सगळ्यांचा इथं केलेला आहे. सर तुमचा ना डबल आवाज येतोय असं कमेंट आली आहे. तुम्ही हवं तर जरा ते इयरफोन काढून घाला किंवा विदाऊट इयरफोन घालून बघा, म्हणजे नाही घातला तरी आवाज येतोय का? इयरफोन काढून बोल. मला क्लिअर येतोय का? इको साऊंड येतोय. मला कळत नाहीये. हॅलो, क्लिअर आवाज येतोय बोला आता. हो आता एकदम क्लिअर येतोय. इयरफोन वगैरे वापरू नका. क्लिअर येतोय आवाज. प्रेक्षकांना विनंती आहे की जर काही आवाजाचा प्रॉब्लेम असेल तर खरंच तिथे मेन्शन करा, सांगा, म्हणजे मला तसं त्यांना सांगता येईल. कारण आम्हाला दोघांना बरोबर आवाज येतोय, त्यामुळे ते समजत नाहीये. त्यामुळे काही प्रॉब्लेम असेल, आवाज येत नसेल तर तुम्ही एक कमेंट करा, मी तसं त्यांना सांगतो. हॅलो, ठीक आहे. मी सुरू करतोय. हो येतोय तुमचा आवाज. वारकरी संप्रदायांनी स्वीकारलेला आहे, म्हणजे इथं कोणताही मुस्लिम समाजाचे त्या काळी समजल्या जाणाऱ्या महार बरं आहेत. मला माहिती नाही लोकांनी का हीन ठरवलं त्या काळी. त्या हीन मानले गेलेल्या खालच्या वर्गातले शूद्र वर्णातले नावी आहेत, गोरा कुंभार आहेत, नामदेव महाराज समाजाचे कित्येक नावं सांगता येतील. पण या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम तेव्हा वारकरी संप्रदायाने केलं. म्हणजे मला सांगायचंय की भेदाचं काम, म्हणजे
भेदाभेद भ्रम जाळ केला, भेद नष्ट करून अभेदत्वाने सगळ्यांना एकत्र वारकरी संप्रदाय केलं, आणि जो सगळ्यांना अभेदाने वारकरी संप्रदाय, अशी मला एक करावी. अजून मी पुढे जाऊन सांगेन. वारकरी संप्रदाय म्हणजे काय की वारी म्हणजे वारकरी संप्रदाय, ज्ञानोबाराय म्हणजे वारकरी संप्रदाय, म्हणजे वारकरी संप्रदाय, आमचे म्हणजे वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायातली पवित्र तुळशीमाला म्हणजे वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाचा पोशाख म्हणजे वारकरी दिंडी, वारकरी दिंडी म्हणजे वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाचं कीर्तन म्हणजे वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाचा हरिपाठ म्हणजे वारकरी संप्रदाय. अनेक विशेषत्वाने व्याख्या करायची, वारकरी संप्रदायाची ओळख आपल्याला. बरोबर आहे सर. सर तुमचा परत डबल आवाज येतोय, हॅमिंग येतोय, कदाचित नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे येत असेल. तुम्ही इयरफोन परत एकदा घालून बघा, कारण ते नेटवर्कमुळे काहीतरी प्रॉब्लेम. आणि तुमच्या बाजूला कोणी जर हे लाईव्ह ऐकत असेल तर त्यांना थोडं साईटला जायला सांगा, कदाचित त्याचा पण डबल आवाज येत असेल कदाचित, त्यामुळे त्यांना थोडं साईटला जाऊन ऐकायला लाईव्ह इथे कोणी ऐकत नाही. अच्छा, तुम्ही इयरफोन एकदा घाला आणि नीट, कारण जरा आवाज तुमचा डबल येतोय प्रेक्षकांना. खूपच अडचणी येऊ लागल्या. हो, नाही होईल. अडचणीचं काही नाही, याचा प्रॉब्लेम नाहीये, होईल. ठीक आहे. आता हा बोला आता. हो, आता बरोबर येतोय. तर हे आता तुम्ही वारकरी संप्रदायाबद्दल वगैरे सांगितलं, आणि तुम्ही बोलताना तीर्थक्षेत्राबद्दल बोललात की कुठलं तीर्थक्षेत्र आहे ते थोर आहे किंवा श्रेष्ठ आहे, किंवा तीर्थक्षेत्रांबद्दल तुम्ही सगळ्या सांगितलात. पंढरपूर पासून ते आळंदी पासून नेवासे वगैरे, पैठण पासून तुम्ही सगळ्या तीर्थक्षेत्रांची नावं घेतलात. हे तीर्थक्षेत्राबद्दल झालं. पण आपण खरा कीर्तनकार कोणाला म्हटलं पाहिजे? म्हणजे आपण बघायला गेलं तर प्रत्येक कीर्तनकार जे असतात त्यांची शैली वेगवेगळी असते. म्हणजे कोणाची विनोदातून समाज प्रबोधन करायची शैली असते, किंवा प्रत्येकाची वेगवेगळी शैली आपण बघायला गेलं तर असतं. पण या काही विनोदी कीर्तनकारांना डोळ्यासमोर ठेवून लोक आपल्या मनात एक वेगळीच व्याख्या तयार करतात कीर्तनकारांबद्दल. यात खरा परंपरेचा आध्यात्मिक कीर्तनकार लोकांसमोर येत नाहीये. त्यामुळे कीर्तनकार म्हणजे नेमका कोण आणि कसा असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं महाराज? खूप सुंदर प्रश्न विचारलाय आपण. काय पहिल्यांदा कीर्तन म्हणजे भगवंताची आणि कीर्तनी मी मगाशी सांगितलं साधना कीर्तन, ज्या साधनामुळे त्या प्राप्तीचं महत्वाचं साधन कीर्तन विष्णू परिचर्या जे कालानुरूप आता कोणतं साधन पैसो ते साधन आहे. आपण कलियुगात महत्व काय देव असतो, हे कीर्तनाचं महत्व आहे. कीर्तनाचं महत्व आहे. कीर्तनाचे कार्य आहेत काय? आपल्या राष्ट्रीय कीर्तन चालतात. आवाज येतोय? हो, आवाज थोडा ब्रेक होतोय, पण आता आपण काय करू शकत नाही, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही शक्यतो स्टेबल राहून जरा माईक आहे तो असं समोर ठेवायचा प्रयत्न करा, जेणेकरून आवाज चांगला येईल. प्रेक्षकांकडून काही कमेंट येत नाही, कदाचित चांगला आवाज येतो, पण मला थोडा ब्रेक होतोय आवाज, म्हणून मी तुम्हाला सांगितलं विचार. ठीक आहे, येतो आता, बोला. त्या कीर्तनात वारकरी वेगवेगळ्या कीर्तनाचे प्रकार आहेत. ज्यामध्ये देवाच्या स्वरूपाचा विचार केला, देवाच्या रूपाचा विचार सांगितला. दुसरं गुण कीर्तन, ज्यामध्ये देवाच्या गुणांची कीर्तन गायली जाते. ऐका माऊली ऐका उदार्य साई गुणवर्य वसती. हो बघा, हे 6 गुण भगवान परमात्मा जो षडगुणेश्वरी संपन्न परमात्मा आहे, त्याच्या गुणांचं कीर्तन गाणं म्हणजे धर्म कीर्तन येतं. धर्माचं महत्व विश्लेषण केलं. त्याच्यानंतर पुन्हा लीला कीर्तनात कृष्ण परमात्म्याची लीला गायली. लीला चरित्र पवाडे म्हणजे भगवान
कीर्तनाच्या लीला त्या कीर्तनामध्ये गायल्या जातात. संप्रदाय त्याला गायचं कीर्तन असतं. पुन्हा एक संत कीर्तन, ज्यामध्ये संतांचं गुणगान गायलं जातं, संतांचं महत्व सांगितलं जातं, संतांचं कार्य सांगितलं जातं, ते संत कीर्तन. आणि नामसंकीर्तन, ज्यामध्ये नामाचं महत्व आणि सांगितलं ते नामसंकीर्तन. बघा असे कीर्तनाचे प्रकार. आता तुम्ही म्हणालात तसं संप्रदायात काही कीर्तनकार असतात ना, बघून कीर्तनकारांच्या व्याख्या म्हणजे त्यांच्या विरोधात बोलायला किंवा त्यांच्यावर बोलायला मी एवढा मोठा नाहीये. संप्रदायातील वरिष्ठ मंडळी त्यांच्यावर बोलत असतात, परंतु ही सत्यस्थिती आहे, वास्तव आहे. अशा प्रकारानं कीर्तनकाराची व्याख्या केली जाते. पण मग खरा संप्रदायाचा कीर्तनकार कसा असतो, तर त्याला काही पद्धती दिली. त्यानं कीर्तन करताना श्रद्धायुक्त अंतःकरणाने करावं. कीर्तन करताना त्याची श्रद्धा असावी, भगवान परमात्म्यावर श्रद्धा असावी, कीर्तनावरही श्रद्धा असावी. तो श्रद्धेने कीर्तन करतो. दुसरं कीर्तन सतत केलं पाहिजे. कीर्तन सतत चाललं पाहिजे. हो, नंतर कीर्तन निष्काम असावं. महत्वाचा मुद्दा आहे. जे पारंपरिक कीर्तनकार हा जास्तीत जास्त पाळला जातो. आणि मला वाटतं वारकरी संप्रदायातील कीर्तन कीर्तन सेवा असते त्यांची. कोणत्याही फलाची अपेक्षा ठेवत नाही. ते तुम्ही किती मान कधीच कीर्तन करत नाही. वारकरी संप्रदाय प्रत्येक कीर्तनकार तसं करत असतो. काय करू मलाच कळत नाही. नाही, ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू करा, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. आता ते येतंय त्याला आपण काय करू शकत नाही, समजू शकतात प्रेक्षक पण. ठीक आहे. पुन्हा कीर्तन निष्पाप सोडून कीर्तन केलं. त्याला शरण जायचं, निष्पाप कीर्तन. नंतर कीर्तन गंभीर असावं. दाखवण्याकरता कीर्तन नसावं. प्राप्ती करता कीर्तन असावं. असे कीर्तनकार, तीच कमेंट येते, माफ करा मला ते मला नाही. जरा परत इयरफोन जरा तुमचे असं सरळ करून जरा बघा ना, काहीतरी प्रॉब्लेम, किंवा दुसरा इयरफोन असेल तुमच्याकडे तर. आता मला सांगा. हा, आता येतोय. बोला. प्रेक्षकांना विचारा जरा. आपल्याला हो, प्रेक्षकांना आता येतोय का त्यांचा आवाज? सर तुम्ही कंटिन्यू करा, मग प्रेक्षक कमेंट करतील, मी तुम्हाला कमेंट दाखवेन. जर तसा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कंटिन्यू करा. चालेल. पुन्हा निर्व्यभिचारी कीर्तन नसावं. निर्व्यभिचारी कीर्तन असावं. कीर्तनामध्ये व्यभिचार असता छोट बाळ आईशी अनन्य असतं, मासा पाण्याशी अनन्य, कीर्तनाशी अनन्य राहील. कीर्तन आहे. कीर्तनानं काय होतं, ब्रह्मी बघा, शरीर ब्रह्मरूप कीर्तनाचा तुम्ही अनुभव घ्या. कीर्तनाच्या आधीवर उभे राहतो, छान असतात. त्यावेळेचे ते अनुभव अवर्णनीय, आम्ही सांगू शकत नाही शब्दात. असे अनुभव कायच ब्रह्मीभूत संसाराला शुद्ध करण्याचं कीर्तनाच्या माध्यमातून, संसाराच्या अंगी अवघी म्हणजे संसारामुळे या कीर्तनामुळे गेले आणि म्हणणं कीर्तनात काय सांग शांती महाराजांचं एक अभंगातली कीर्तन मर्यादा नादवाने दोन भक्ती ज्ञाना विरहित इतर प्रेम भरे वैराग्याच्या युग, जेणेकरून ठसावी मूर्ती ऐसी मर्यादा आहे. काय भक्ती ज्ञानावृत्ती भक्ती सांगितली, ज्ञान सांगितलं. ते कीर्तन संप्रदायाची मर्यादा. कीर्तन असून गोष्टी नका. भाष्कळ चर्चा कीर्तनात चालत. प्रेम भरे वैराग्याच्या म्हणजे प्रेम, आम्ही वैराग्य पूर्ण कथा गोष्टी ज्याच्यानं काय होईल त्या भगवान परमात्म्याची मूर्ती
आणि अशी ही संतांनी बरोबर. त्या कीर्तनकाराला काय नाही असावा, त्याचं बोलणं स्पष्ट असावं. अनेक 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 आपल्याला त्याचे मुद्दे सांगता येतील. कीर्तनकार समाजापर्यंत कसा कीर्तन द्यायला अपेक्षा. ओके. तर तुम्ही नेमकी कीर्तनकारांची काय व्याख्या असते? आणि माझा आवाज तुम्हाला कदाचित डबल येतं, काय प्रॉब्लेम? एक मिनिट. हा, तर तुम्ही कीर्तनकारांची व्याख्या सांगितली. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की कीर्तन सेवेतून तुम्ही संतांच्या चरित्र आणि विचारांसोबतच समाज प्रबोधनाचं कार्य करताय, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. कीर्तन कार्याबद्दल. बरोबर. कीर्तन सेवेतून समाज नेहमीच काम करत असतो. संतांचं चरित्र सांगतो, संतांचे विचार सांगणं, संतांचे विचार, संत वागणं, जगापुढे समाजापुढे ठेवणं, हे कीर्तनकाराचं महत्वाचं कार्य आहे. महत्वाचं कार्य बघा, कीर्तनकार काय करत असतो, संतांचं चरित्र सांगताना त्या चरित्रातून अथवा अनुषंगाने जो अभंग कीर्तनाकरता घेतलेला असतो, त्या अभंगाच्या विषयाच्या अनुषंगाने तो कीर्तनकार समाजाला कोणत्या गोष्टीनं बोध होईल हे सांगत असतो. समाज कोणत्या गोष्टी काय सांगितलं समाज सन्मार्गाला लागेल याचं विवेचन कीर्तनकार त्या प्रमाणातून करत असतो. आता संतांचं चरित्र बघा, जर आपल्याला आपलं जीवन आदर्शमय करायचं असेल तर आपल्याला संतांच्या चरित्राचा विचार करायला पाहिजे. आणि हे खरं आहे, ही गोष्ट आपण मनावर घेतली पाहिजे. आम्ही आज आमच्या जीवनाला आकार देताना आम्ही संतांच्या जीवनाकडे पाहिलं पाहिजे, संतांच्या चरित्राकडे पाहिलं पाहिजे. कारण संतांच्या चरित्राकडे पाहिलं तरच आमचं जीवन सुखमय. हो, तुमचा जर आवाज म्यूट करता का? तुमचा आवाज ऑफ हे झाला की मला हे होतंय. नाही, ह्याला रेंज क्लिअर आहे, आवाजाचा हे होतोय. होय, रेंज क्लिअर आहे. ठीक आहे, चालेल. तुम्ही बोला, तुम्ही सुरू करा. माझा अनम्यूट केल्यावर तुमचा नीट येतोय आवाज, तुम्ही बोला. होय. बघा, आपण संतांचा आदर्श ठेवला पाहिजे. काय आपण आजच्या पिढीला जर विचारायला गेलो की तू कोणाचा आदर्श ठेवतोस, एकाकडनं असं उत्तर मिळतं, मी सलमान खानचा आदर्श ठेवतो, अमिताभ बच्चनचा आदर्श मिळतो, एखाद्या ताईला विचारती म्हणते ऐश्वर्या रायचा आदर्श मिळतो. मला सांगा, यांच्या आदर्श ठेवून काय होणार आहे? बघा, आमचं उद्दिष्ट असतं, आमचं जे निश्चित ध्येय असतं, ते ध्येय गाठताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करायच्या असतील, त्या अडचणींवर मात करून आम्हाला ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर आम्हाला संतांचंच आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. काय तुम्ही माऊलींचं चरित्र पहा, माऊलींना किती त्रास दिला हो, खूप त्रास दिला लोकांनी, किती त्रास दिला, किती. मला सांगा, मांडे भाजण्यासाठी भांड मिळत नव्हतं मातीचं, माऊलींना इतका लोकांनी त्रास दिला, परंतु माऊली त्यांच्या भगवत भक्तीपासून ढळले नाहीत, बाजूला झाले नाहीत. हो, तुकोबारायांचं चरित्र पहा, तुकोबारायांच्या चरित्रातून त्यांनाही लोकांनी भरपूर त्रास दिला. त्या मंबाजी बुवांनी बाबळीच्या काठीनं तुकोबारायांना मारलं, पण तुकोबारायांनी रात्री जाऊन काय केलं, त्याच्या हाताला जखम झाली असेल म्हणून त्याला तेल लावायला गेले. तुकोबारायांच्या अंगावरती एका महिलेनं गरम कडत आपल्याकडे आपला शब्द आपल्या कोकणातला कडत पाणी ओतलं, उकळतं कडत पाणी ओतलं. तुकोबारे त्यांच्या भगवत भक्तीपासून ढळले नाहीत. ही यांची चरित्र आहेत. म्हणजे आम्हाला आमच्या उद्दिष्टापासून बाजूला न होऊ देण्याची यांची चरित्र आहेत. त्यांच्या जीवनात इतक्या अडचणी आल्या, त्यांची चरित्र आज आम्ही अभ्यासणं किती गरजेचं आहे. मी म्हणेन जाता का, इतरांची चरित्र आत्मसात करण्यापेक्षा आम्ही आज संतांची चरित्र आत्मसात केली तर आम्ही आमच्या जीवनात आदर्शवान चरित्रवान होऊन जाऊ. हो, कीर्तनातून समाज प्रबोधन करतात म्हणजे कीर्तनकार नेमकं काय करतात की संत वाङ्मयातून समाजाच्या हिताची किंवा संतांनी समाजाच्या हिताचे सांगितलेले मार्ग, सांगितलेले उपाय अथवा संत वाङ्मयातून जे समाजाच्या हिताचे आलेले मार्ग आहेत ते मार्ग कीर्तनकार त्या समाजासमोर ठेवत असतात. पहा, मी काही मुद्दे सांगेन तुम्हाला. संत विचार, संत वाङ्मय आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा मोठा मुद्दा आहे. काय काही जणांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे जनक स्वतःला म्हणवलं, पण मी म्हणेन तेव्हा माऊलींचा काळ 700 वर्षापूर्वीचा, तेव्हाच्या काळात किंवा नंतर नाथबाबांचा काळ 500 वर्षापूर्वीचा, तुकोबारायांचा काळ 400 वर्षापूर्वीचा, मग त्या काळात किती अंधश्रद्धा असेल,
त्या अंधश्रद्धेला थोपवण्याचं कार्य संतांनी त्यावेळी केलेलं आहे. हो, बघा ना काय आपण देवाला नवस करतो मला मुलगा होऊ दे. हा, आपण तुकोबराय म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. हा, म्हणजे नवस करण्याचं तुकोबरायांनी काय केलं, खंडनच केलंय ना. हो, आपल्याला तर भोंदू बाबा बुवाबाजी करणारे भरपूर पाहायला मिळतात. तुकोबरायांनी म्हटलं ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणते साधू. म्हणजे या भोंदू लोक कर्मकांड करतात आणि स्वतःला साधू म्हणवतात. म्हणजे तुकोबरायांनी याच्यावर निशाणा साधलेला आहे. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं खरं कार्य आमच्या संतांनी केलेलं आहे. हो, अजून मी सांगेन वारकरी संतांचं वाङ्मय आणि सामाजिक समता. हा, सामाजिक समता राखण्याचं संप्रदायानं मोठं कार्य केलं. मी मगाशी म्हणालो की या संप्रदायात सगळ्यांचा स्वीकार, सगळ्या जाती धर्मांचा स्वीकार केलेला आहे. हो, सगळ्या जाती धर्मांचा अस्पृश्यता भेद संपूर्ण पुसून टाकलेला आहे. मी नाथबाबांची काही चरित्र तुमच्या डोळ्यासमोर हायलाइट करून देईन फक्त. नाथबाबांनी शूद्रांच्या पंक्ती आपल्या पितरांच्या श्राद्धाप्रित्यर्थ शूद्रांच्या पंक्ती ब्राह्मणांच्या आधी उठवल्या आणि ब्राह्मणांचा रोष पत्करला. एक एवढं मोठं कार्य आहे ना. त्या काळात नाथबाबा ब्राह्मण समाजाचे, मी असं म्हणत नाही की तो समाज असा आहे, मी चुकूनही म्हणणार नाही, माफ करा मला तसं वाटलं असेल तर. कारण का काही तथाकथित कर्मकांडी लोकांनी त्याप्रमाणे तशी तेव्हा ती व्याख्या केली होती. त्यामुळं त्यांच्यावर तसे आले होते. नाथबाबांनाही त्यांचा अडथळ झाला होता. पण त्या शूद्र लोकांच्या पंक्ती अगोदर नाथबाबांनी उठवल्या. शूद्र व्यक्तीच्या घरात नाथबाबांनी जाऊन भोजन केलं. हो, एका शूद्राचं बालक वाळवंटात असं होतं खेळत आणि ते भाजत होतं, त्याला पोळत होतं. नाथबाबांनी त्या शूद्राच्या बालकाला उचवलं आणि त्याच्या घरापर्यंत नेऊन सोडलं. म्हणजे नाथबाबांनी किंवा आमच्या सगळ्या संतांचा विचार करा, संतांनी अस्पृश्यता हा भेदाभेद सगळा पुसून टाकला. म्हणजे नाथबाबांनी म्हणजे आमच्या संतांनी संत वाङ्मयातून सामाजिक समता राखलेली ही दिसून येते. बघा, तुम्ही आम्ही माणसंच आहोत ते सोडा, आमच्या संतांनी त्याच्या पुढे जाऊन भूतमात्रावरही दया केली आहे. माऊलींची होई जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणं माझा. जो प्राणी भेटेल, माणूस सोडून दुसरा प्राणी, तोही भगवंत मानलाय. हो, नामदेवरायांचं चरित्र सांगितलं जातं. हो, एकदा नामदेवरायांच्या ताटातली पोळी आपली कुत्रा घेऊन धावला. तर नामदेवराय त्याच्या मागून तुपाची वाटी घेऊन दाखवले. हो, म्हटले अरे अशी कोरडी रोटी खाण्यापेक्षा, कोरडी पोळी खाण्यापेक्षा तूप लावून खा ना. म्हणजे ही काही भूतदया आहे त्यांची. नाथबाबांचं गंगा जलाचं पवित्र पात्र पाणी, गंगेचं पवित्र पाणी रामेश्वराच्या पिंडीवर समर्पित करण्यासाठी नेते, ते तहान लागलेल्या गाढवाला पाजलं. म्हणजे संतांना फक्त माणसात देव दिसला नाही, संतांना चराचरात देव दिसला. जिकडे पाहे तिकडे देव, जिकडे बघतात तिकडे देव. विठ्ठल जळीस तरी भरला, रिता ठाव नाही उरला. आज मी या दृष्टीने पाहिलं विठ्ठलाची विठ्ठल, म्हणजे संतांनी सगळीकडे विठ्ठलाला पाहिलं आणि ही सामाजिक समता दाखवून देण्याचं महत्वाचं कार्य संतांनी केलं. अजून मी संत वाङ्मयातून सांगेन तुम्हाला, पर्यावरणाचं रक्षण केलेलं आढळतं. तुकोबऱ्यांचा प्रसिद्ध अभंग बघा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरी पक्षी सुस्वरे आळविती. मग या अभंगातून काय दिसतं, पर्यावरणालाही पोषक असलेले तुकोबऱ्यांचे विचार दिसत आहेत. हो, अजून काय केलं, अजून आमच्या संतांनी नीतिमत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे. संत वाङ्मय आणि नीतिमत्ता आज आपण बघतो, म्हणजे ऐकतानाच आपल्याला कीव येते अशा लोकांची, की त्यांच्याकडून बलात्कारासारखे अघटित गुन्हे घडतात. का होतं, समाजाची नीतिमत्ता जागेवर नसल्यामुळे असं होते. पण आमच्या संतांनी तेव्हाच सांगितलेलं आहे, परस्त्रिया सदा बहिणी माया, पराविया नारी रखुमाई समान. हो, आमच्या संतांनी तेव्हाच तत्व सांगितले, जी परस्त्री आहे तिला आई समान मानलं पाहिजे. म्हणजेच सामाजिक नीतिमत्ता, समाजाची नीतिमत्ताही स्थिर ठेवण्याचं काम, त्यातून प्रबोधन करण्याचं काम आमच्या संत वाङ्मयातून संतांनी केलंय. आणि महत्वाचं कार्य म्हणजे विवेकी आणि सुलभ परमार्थ कसा करावा, यासाठीही आमच्या संतांनी संत वाङ्मयातून बोध केलंय. आणि आम्ही संत वाङ्मय सांगतो म्हणजे हे सगळं ज्या घेतलेल्या अभंगाला अनुसरून समाजोद्धाराचं जे कार्य आहे ते करण्यासाठी आम्ही हे सगळं असं संत वाङ्मय कीर्तनातून लोकांना सांगत असतो, लोकांपर्यंत पोहोचवत असतो. खरी गोष्ट आहे सर, तुम्ही सांगितलं की संतांनी कशा प्रकारे समाज प्रबोधन केलं, वेगवेगळ्या गोष्टीत वेगवेगळ्या त्यांच्या उदाहरणं तुम्ही दिलीत. पण आता आजच्या या काळामध्ये आजचा हा काळ लक्षात घेता आपल्या कोकणासाठी किंवा एकंदरीत जे काही घडतंय आताच्या सध्या सिच्युएशन मध्ये, तर त्याच्यावरती आपण समाज प्रबोधन किंवा आताच्या जे कीर्तनकार आहेत त्यांनी कशा प्रकारे याच्याकडे लक्ष देऊन हे विषय कीर्तनातूनही मांडले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
संतांचे विचार च्या सोबतच हे समाज प्रबोधनाचं कार्य करतात. हे जे आताचे जे काही पॉइंट्स आहेत किंवा आमच्या चळवळीचे जे चळवळीचे काही विषय विषय आहेत बरोबर आहे. त्याच्याबद्दल तुमच्या मी चळवळीचे खूप सगळे 14-15 मुद्दे मी पाहिले. हो, भाषेचं जतन, संस्कृतीचं, आपल्या परंपरांचं जतन. हो, आपल्या कोकणात महत्वाचं म्हणजे आपल्या जमिनी परप्रांतीय घेत आहेत, तेही तुमच्या चळवळीचा विषय. बघा, हे सगळे विषय खरं तर संतांनी आपल्या वाङ्मयातून सांगितलेलेच आहेत. बघा ना, आपण आपल्या जमिनी लोकांना देतो आणि आपण काय करत बसतो? आपण आपल्या जमिनीची सेवा करत नाही. हो, तुकोबारायांनी तेव्हा आपल्या जमिनीची सेवा केली आपल्याला आठवते. हो, तेच त्यांची सावकारकी होती त्या जमिनीच्या सेवेत. मग अशा पद्धतीने आम्ही सेवा केली पाहिजे. भाषेचं म्हणाल तर माऊलींनी बोललेलंच आहे ना, माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातही पैजा अजिंक्य, ऐसी अक्षर रसिक मिळवी ना. म्हणजे मराठी भाषेचा पुरस्कार माऊलींनी तेव्हाही केला. माझ्या गोरगरिबांना, सामान्य वर्गाला संस्कृत भाषा कळत नव्हती, त्यावेळी माऊलींनी त्या आपल्या हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ श्रीमद भगवद्गीता, त्या भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरी या आपल्या प्राकृत भाषेत अनुवाद केला. हे काय केलं? हे मराठी भाषेचा गौरवच केलाय. संस्कृतीचं रक्षण तर त्यावेळी करत चालले आहेत. आपल्या परंपरांचंही रक्षण करत आलेले आहेत. त्यामुळे सगळ्याचा विचार संतांनी सांगितलेला नक्कीच आहे. तर हेच जे तुम्ही विषय बोललात म्हणजे भाषा किंवा आता सध्या तुम्ही जी उदाहरणं दिलीत संतवाणीची किंवा संतांनी जे जे सांगितले हे विषय घेऊन याच्यावरही कीर्तन केली गेली पाहिजेत किंवा होतही असतील, मला त्याच्याबद्दल माहिती नाही एवढं. पण याच्यावरती संतांचे विचार घेऊन या विषयांना पुढे घेऊन किंवा या विषयांना लक्षात ठेवून कुठेतरी कीर्तन केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं की नाही सर? नक्कीच नक्कीच कीर्तन करणं आवश्यक आहे. आवाज येतोय? ठीक आहे, जरा जरा प्रॉब्लेम. येतोय आवाज, येतोय, तुम्ही बोला, कंटिन्यू करा, एकदम बरोबर आवाज येतो. ठीक आहे. ह्या मुद्द्यांना घेऊनही कीर्तन करणं आज आवश्यक आहे. तथा आपण कोकणाचा विकासाचे मुद्दे मांडले आणि कसे कसे समाजाच्या, संपूर्ण समाजाच्या विकासाचे मुद्दे आहेत आणि तसं कीर्तनही आजची कीर्तनकार मंडळी करतात. पण काय असतं, काही वेळा मर्यादा असतात. कीर्तनाच्या काही मर्यादा संप्रदायाने घालून दिलेल्या आहेत. त्या मर्यादांचं पालन करणं आम्हाला गरजेचं आहे, अथवा आम्ही त्या मर्यादेचं पालन करतो. जे पारंपरिक कीर्तनकार आहेत अथवा संप्रदायाचे सर्वच कीर्तनकार पालन करतात. त्यामुळे विषय अनुषंगाने हे मुद्दे ते लोकांसमोर आणत असतात. जे आपले सगळे मुद्दे आहेत, ते आता आपण बोललो ते सगळे मुद्दे विषय अनुषंगाने, त्या अभंगाच्या विवेचनाच्या अनुषंगाने सगळे मुद्दे कीर्तनकार आणत असतात समोर. त्याबद्दल काही हे नाही. बरोबर सर. आणि याच्यानंतर आपण पुढच्या विषयावर जाऊया की तुम्ही एमकॉम पर्यंतचं शिक्षण केलं आणि आता तुम्ही कीर्तन करताच आहात, पण त्याच्यासोबत नोकरी आणि कीर्तन दोन्हीही सांभाळून किंवा आपण असं म्हणू शकतो की एक बॅलन्स दोन्ही करून तुम्ही ते करतात. म्हणजे जसं दासबोधामध्ये रामदास स्वामींनी असं सांगितलंय की आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. म्हणजे कुठेतरी प्रपंच आणि परमार्थ म्हणजे हे दोन्ही एका रथाचं चाक आपण म्हटलं जातं. तर या दोघांची सांगड कशा प्रकारे घातली गेली पाहिजे असं तुम्ही सांगा सर? मार. बरोबर आहे, बरोबर आहे. आपला प्रश्न महत्वाचा आहे. पण मी काय उत्तर देऊ, मलाही प्रश्न आहे, कारण प्रश्नच महत्वाचा आहे. काय, प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. कारण एक बाजू पुसली तर ते नाणं चालत नाही, नाण्याची एक बाजू पुसली तर ते नाणं चालणार नाही बाजारात. या दोन्ही बाजू सांभाळल्या पाहिजेत. पण काय आहे की प्रपंच परमार्थाकरता करायचा नाही. हो, परमार्थ प्रपंचाकरता, माफ करा महाराजाला, परमार्थ प्रपंचाकरता करायचा नाही, तर प्रपंच परमार्थाकरता करायचा. प्रपंच परमार्थाकरता करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? आपण खूप सुंदर प्रश्न विचारलाय. काय असतं, आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी नोकरी करतो, धंदा करतो, व्यवसाय करतो, काही करतो, कारण आपलं पोट भरलं पाहिजे. मग हे पोट का भरलं पाहिजे? तर आमचं शरीर ही बळकट राहिलं पाहिजे. कारण ह्या पोट भरण्यासाठी आम्हाला प्रपंच करावा लागतोय. पण त्या प्रपंचातून परमार्थ काय करायचा आहे आम्हाला? की आमचं शरीर बळकट झाल्यानंतर आम्ही हरिपाठात संध्याकाळी नाचलं पाहिजे. हो, आम्ही कीर्तनात नाचलं पाहिजे, आम्ही पायीवारीला गेलं पाहिजे. म्हणजे प्रपंचाला परमार्थाची जोड दिली ना, तर तो प्रपंचही सुरळीत होतो आणि आपला परमार्थही हिताचा होतो. हो, प्रपंचात अनेक दुःख असतात, अनेक अडचणी असतात. त्या अडचणी जर मात करायची असेल तर परमार्थ हा हवाच. हवाच, नक्कीच सांगेन मी, हवा. कारण सर्व व्यवहार आहे ना, माऊली हरिपाठात सांगतात, लटिका व्यवहार सर्व संसार वाया येर झार हरिविण.
देवाशिवाय सगळा संसार व्यर्थ आहे, सगळा संसार. मग आपण संसारात नामस्मरण करताना आपण आपली कामं करताना नामस्मरण करू ना. संतांची प्रमाण आहेत, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. मग त्या पद्धतीने आम्ही कामं करू. मग तसंच आम्ही आमचं शिक्षण घेत असताना आम्ही अशा पद्धतीने कार्य करत असतो संप्रदायाचं. खरीच गोष्ट आहे की तुकोबर आहे किंवा नाथ बाबा या सगळ्यांनीच प्रपंच आणि परमार्थ हे दोन्हीही कुठेतरी एक 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 दोन्हीकडे लक्ष देत देत भगवंताची सेवा केलेली आहे. सर याच्यानंतर मी तुम्हाला विचारू इच्छितो की खरं तर हा तुकोबरायांचा आणि नाथबाबांचा संसार सांगितलं म्हणून मला जरा आठवलं की तुकोबरायांचा संसार जरा असा अटीतटीने चालला होता उत्तरार्धात, पण नाथबाबांनी उत्तम परमार्थ केला आणि त्याबरोबर उत्तम संसारही केला. म्हणजे उत्तम परमार्थ आणि उत्तम संसार, उत्तम परमार्थ आणि उत्तम प्रपंच दोन्हीची सांगड संतांनी घातली. त्यामुळं असं करता येऊ शकतं. खरीच गोष्ट तुम्ही सांगितली. दोन्ही करता येऊ शकतं जर केलं तर. करण्याची इच्छा हवी फक्त. आपला प्रपंच करता करता भगवंताचं नामस्मरण करू शकतोच आपण. खरीच गोष्ट आहे. सर कीर्तनाने आपण परिवर्तन होतं म्हणजे कीर्तन ऐकल्यामुळे परिवर्तन होतं अशी आपण इतिहासात असंख्य अशी दाखले आहेत. पण आजची ही जी आपली तरुण पिढी आहे ती कुठेतरी तुम्ही त्या वयात असताना किंवा तुम्ही तारुण्यात असताना तुम्हाला कीर्तनाची तुमच्या वडिलांमुळे किंवा तुम्ही तिथे जात असल्यामुळे ओढ लागली. पण आजकालची पिढी कुठेतरी कीर्तनापासून लांब जाते किंवा कीर्तन भक्ती मार्ग भजन कीर्तन आपण काही म्हणू शकतो कुठेतरी ते दूर जाते किंवा कुठेतरी लांब जाते असं तुम्हाला वाटतं का सर? आणि महाराज आणि जर असं होतंय तर ते टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल? बरोबर आहे, तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. काय कीर्तनानं परिवर्तन होतं हे खरं आहे. नवीन या जगात परिवर्तनाचं कीर्तनाशिवाय दुसरं प्रभावी माध्यमच नाहीये. हा, आपण इतिहासात म्हटला की इतिहासात परिवर्तनाचे दाखले देता येतात. शिवाजी महाराजांचंच घ्या ना. हो, शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनाला जाऊन बसायचे. हो, त्या कीर्तनाची त्यांना एवढी गोडी लागली, त्यांना राजकारणाचा वीट आला. शिवाजी महाराजांच्या जीवनात एक क्षण असा आला की मी राजकारण सोडतो आणि परमार्थाकडे वळतो. पण त्यावेळी तुकोबारायांनी त्यांना उपदेश केला, नाही नाही, तुम्ही काय करा, तुम्ही राजकारण करा, तुम्ही स्वराज्य निर्मितीची तुमची धग घेऊ देऊ नका. म्हणजे कीर्तनानं परिवर्तन होतं. पण आज तरी सुद्धा आजची पिढी कीर्तनाकडे वळत नाही, खंत आहे. तरुण पिढीनं कीर्तनाकडे वळावं आम्ही सांगतो. संप्रदायाचं शिक्षण घ्यावं. हो, आज आळंदीत वारकरी शिक्षणाच्या संस्था, वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. मी स्वतः ज्या आता ऑनलाईन वारकरी शिक्षण अभ्यासक्रमाचा अभ्यास केला, जी शांतीब्रह्म एकनाथ महाराज मिशन आहे पैठण, स्वतः नाथबाबांचे विद्यमान वंशज पूजनीय गुरुवारी योगीराजजी महाराज चालवतात. त्या मिशनचा वारकरी ऑनलाईन वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम एक अभ्यासक्रम आहे. त्या अभ्यासक्रमातून आपण शिक्षण घ्यावं. त्या अभ्यासक्रमाला तर आम्ही काही मर्यादाच ठेवलाय, फक्त तुमची संतांच्या वाङ्मयावर श्रद्धा असली पाहिजे हा निकष ठेवलेला आहे. आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना सांगेन की आपण त्यातूनही सगळ्यांनी प्रवेश घेऊन संत साहित्याचा अभ्यास करा. बघा, या सगळ्याचा अभ्यास करत तरुणांनी इकडं यायला पाहिजे, वारकरी संप्रदायात यायला पाहिजे. आता काय आहे, कसं होतं की आता आम्ही ज्या वेळेला कीर्तनाला जातो तेव्हा आम्हाला लोक बोलतात, काय महाराज कुठून तुम्हाला अवधस आठवली, तुम्ही काय कीर्तन करताय आणि ह्या वयात. आम्ही त्यांना सांगतो, ह्याच वयात यावं यात. संप्रदायात यायचं असेल तर हेच वय योग्य आहे. आणि काय असतं, आपल्याकडे कोकणात म्हणजे समुद्र किनाऱ्याजवळ, त्यामुळे आपला आहारच सगळ्या लोकांना पाठ आहे, भात आणि मासे. मग अशा परिस्थितीत आमच्यासारखे जर युवा कीर्तनकार दिसले तर लोक अचंबित होतात, म्हणतात हे काय करताय तुम्ही. पण याची गोडी ह्याच वयात अधिक आहे. मला सांगा, माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ते वय काय होतं, 16 वर्ष. आज आम्ही 10वी पास होताना 16 वर्षात लटकटतोय. माऊलींनी समाधी 21व्या वर्षी घेतली. आम्हाला तिथं ठेवायला आम्हाला केट्या लागतात, त्यावेळी माऊलींनी समाधी घेतली. बघा, म्हणजे हे काय वारकरी संप्रदाय काय मला वाटत नाही हा म्हाताऱ्या लोकांचा आहे. हा संप्रदाय लहान मुलांनी सुरू केलेला आहे. माऊली अण्णा आम्ही आमच्या संप्रदायाचा पाया म्हणतो. म्हणजे माऊलींचं 21 ते 22 वर्षाचं आयुष्य म्हणजे लहानच नव्हते. तुकोबारायांचा जीवन कालखंडाचा विचार करता अवघं 42 वर्षाचं आयुष्य. म्हणजे त्यांनी जी अभंग रचना केली आहे ती ऐन तारुण्यात केलेली आहे. म्हणजे हा तरुणांचा संसार आहे. तरी सुद्धा मी एक माझ्या संबंधाने घडलेला एक किस्सा सांगेन. मी मुंबईला जॉबला, त्यावेळी 2-3 वर्षापूर्वी असेल, मला पार्ल्याला जायचं होतं कीर्तनाला आणि ऑफिस मधून जायचं होतं. त्यामुळे मला आणि त्या एरियात नौका असल्यामुळे मला माहिती नव्हतं की इकडे कसं जायचं पार्ल्याला. तर मी तिथे राहणाऱ्या एका माझ्या म्हणजे कलिगच ऑफिस मध्ये
त्याला विचारलं, बाबा मला अमक्या अमक्या ठिकाणी कीर्तनाला जायचं, कसं जायचं. मी कीर्तनाला जाटल्यावर त्याची पहिली रिॲक्शन होती, अरे तू कुठं कीर्तनाला चाललास, कीर्तनाला म्हातारे जातात. ही त्याची पहिली रिॲक्शन. त्यानंतर मी आवाज झालो, काय उत्तर द्यावं म्हटलं आता याला. आवाज झालो आणि मग मी असंच उत्तर दिलं, बाबा मी कीर्तनाला नाही जात आहे, मी कीर्तन सांगायला जातोय. मग त्याच्यावर तर त्याची काय रिॲक्शन होती ते जाऊ द्या आता. म्हणजे आजच्या तरुण वर्गात हा असा समज आहे की कीर्तन कोणी करावं, म्हाताऱ्यांनी करावं. मी आता हे उदाहरणं दिली ना, नाथबाबांचं आहे, नाथबाबांनी तर आयुष्यभर हे केला, परमार्थ केला. म्हणजे आमच्या संतांचा विचार करता. किंवा स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घ्या, सगळ्यात ज्वलंत उदाहरण मला द्यायला आवडेल. हो, त्यांच्या ऐन तारुण्याच्या काळात त्यांनी 7 समुद्रापलीकडे जाऊन आपल्या हिंदू धर्माचा झेंडा त्यांनी तिथं रोवला. काय वय होतं त्यांचं, ऐन तारुण्यच होतं ना. हो, बघा म्हणजे ह्या सगळ्यांकडे पाहता परमार्थ काही म्हाताऱ्यांचा विषय नाही. हो, आता आमच्या संप्रदायात अनेक वयोवृद्ध मंडळी आहेत, आम्हाला नेहमी आशीर्वाद देत. हो, त्यांचा पण आम्हाला आहे आणि पूज्यस्थान आहेत. आवाज येतोय, दिसतोय, ठीक आहे. मध्ये मार्गदर्शन करत असतात. पहा, मग म्हणून काय हा परमार्थ काय म्हाताऱ्यांचा विषय होत नाही ना. आणि आपल्या अधिक माहितीसाठी सांगेन, आता जी 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 बंड्या सावंतजी, आपलं केल्याने होत आहे रे, आधी केलीच पाहिजे, आपण करायला पाहिजे. आम्ही या वयात आधी केलं पाहिजे. हो, कारण आम्ही जेव्हा करू तेव्हाच पुढे काहीतरी मिळणार नाही. आता मी म्हटलं असतं, मला ज्या वेळेस सदैवजींचा फोन आला की मला काही मुलाखत द्यायला जमणार नाही, मग आम्ही कीर्तन करू शकतो, पण हा मुलाखत हा माझ्यासाठी जरा नवीन विषय आहे, म्हणजे पहिल्यांदा तसा प्रयत्न आहे, करू शकणार नाही. तर मी याच्या पुढे कधी केली असती का. किती नेटवर्कचा इश्यू आला, आता मुलाखत कशी का होईना, मी लडखडतोय. संप्रदायाचं वालं काय, संप्रदायातली लोक समजून घेतील, आपल्या कोकणातली लोक समजून घेतील, पण मी प्रयत्न केला, करण्याचा प्रयत्न केला, मग आता होतही ना हे सगळे साध्य. त्याप्रमाणे तरुणांनी परमार्थात आलं पाहिजे. आणि मी विशेष एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधून देईन प्रथमेशजी, की संप्रदायात आज बहुत युवा वर्ग आहे, आमच्यासारखा युवा वर्ग खूप आहे. मी तुम्हालाही सांगेन की तुम्ही ऑनलाईन वारकरी संप्रदायाचा अभ्यास आज ऍडमिशन घेऊनच टाका. खूप खूप सुंदर आहे, तुम्हाला व्यासंग वाढेल. असं काही नाही, तुम्ही माळकरी संप्रदाय ऑनलाईन वारकरी त्यासाठी आम्ही एकच हे ठेवली आहे. बघा काय आहे, आज आम्हाला आहे ना संप्रदायात युवा वर्ग वाजवताना दिसतो, पकवाज वाजवतात, उत्तम पकवाज वाजवतात आमची युवा वर्ग. हो, कीर्तन करतात, कीर्तनाला बसतात, हो गातात कीर्तनात. हा सगळा युवा वर्ग संप्रदायात आहे आज. आणि मी त्याच्या पुढे सांगेन की काय आहे, आपल्याकडलं एक सुशिक्षित समाज आहे, ज्यांनी स्वतःचा दर्जा स्वतःच ठरवून घेतलाय, ते अजूनही वारकरी संप्रदायाला आडाणी समजतात. वारकरी संप्रदाय म्हणजे अशिक्षितांचा संप्रदाय असा समज काही जणांचा आहे. पण त्यांच्यासाठी मी सांगेन, हो आज आमच्या संप्रदायात वकील कीर्तनकार आहेत, आज आमच्या संप्रदायात सीए कीर्तनकार आहेत, आज आमच्या संप्रदायात जज कीर्तनकार आहेत, आज आमच्या संप्रदायात डॉक्टर कीर्तनकार आहेत, इंजिनियर तर काही कीर्तनकार आहेत, आमच्यासारखे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट कितीतरी मंडळी कीर्तनकार आहेत. त्याच्याही पुढे जाऊन सांगेन मी आता एक विशेष, की तुम्ही जगाशी कसं कनेक्ट होणार असं ही मंडळी म्हणतात. कारण तुम्ही जर तुमच्याकडे निरक्षरता असेल किंवा ही लोक जर आम्हाला संप्रदायातली काही लोकांना अडाणी समजत असतील, तर तुम्ही जगाशी कनेक्ट कसे होणार असाही त्यांचा प्रश्न होतो. पण मी तुम्हाला आपल्या या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगेन की आज आज समाजात असे कीर्तनकार आहेत आमच्या संप्रदायात की जे इंग्रजीतून कीर्तन करतात. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, त्या जागतिक भाषेतून कीर्तन करतात. म्हणजे वारकरी संप्रदायाचा विस्तार जगभर होणार हे निश्चित. त्यामुळे आपण असं समजू नये की वारकरी संप्रदाय फक्त म्हाताऱ्यांनीच वारकरी संप्रदायात असावं, कीर्तन म्हाताऱ्यांनीच करावं, कीर्तन म्हाताऱ्यांनी, ही पूर्णतः आपण हे करून टाकलं पाहिजे, ह्या गोष्टी पुसून टाकलं पाहिजेत. कारण अशी उच्च शिक्षित कीर्तनकार मंडळी पाहिली किंवा कीर्तनाला येणारी लोक पाहिली की आजच्या तरुण पिढीनं नक्की लक्षात घ्यावं की आपणही प्रत्येकाने या संप्रदायात येण्याचं कार्य करावं. आणि कशासाठी यावं, तुम्ही जगाचा उद्धार करणारच आहात, पण त्याबरोबर तुम्हाला स्वतःचाही उद्धार करायचा, यासाठी संप्रदायात या. खरी गोष्ट आहे. तुम्ही आता सांगितलं की तरुण पिढी या क्षेत्रात वळते किंवा इकडे कीर्तन किंवा तुम्ही पकवाजाचंही उदाहरण दिलं, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी पण एक पकवाज वादक आहे. तर मी पण या क्षेत्रात किंवा भजन किंवा कीर्तन असं नाही, पण भजन या क्षेत्रात आहे. आणि खरंच
जे कोणी असतील युवा वर्ग येत आहेत, पण या क्षेत्रात खरोखर अजूनही युवा वर्गांनी आलं पाहिजे आणि यांनी खरोखर इंटरेस्ट घेतला पाहिजे कीर्तन किंवा भजन या सगळ्या क्षेत्राचा. आणि त्यानंतर मी तुम्हाला विचारतो की आपले आपण कुठेतरी म्हणू शकतो की वारकरी संप्रदायामध्ये आपली एक परंपरा आहे की आपण असं पायाला हात लावून रामकृष्ण हरी असं म्हणतो. म्हणजे कुठेतरी त्याचा समोरच्याचा आदर किंवा समोरच्याला तो लहान मोठा कोणी असू दे, आपण रामकृष्ण हरी म्हणायचं आणि पाया पडायचं. हे कुठेतरी म्हणजे कुठेतरी आजच्या पिढीमध्ये हे कुठेतरी आदर, मोठ्या माणसांना आदर देणं किंवा त्यांचं कुठेतरी ऐकणं हे कुठेतरी कमी दिसतंय का तुम्हाला या आजकालच्या नक्कीच पिढीबद्दल? नक्कीच नक्कीच जराशा प्रमाणात कमी दिसतंय. पण काय आहे, मी सांगेन की मगाशी मी म्हटलं नाण्याच्या दोन बाजू असतात. ज्याप्रमाणे आजची पिढी वागते त्याला मोठ्यांचंही काही कारण असू शकतं. मोठ्यांनी नुसतं हुकूम सोडून चालणार नाही, मोठ्यांनी लहानांना समजावून घेतलं पाहिजे. मोठ्यांनी लहानांच्यात राहून आपलं मोठेपण विसरून छोटं होता आलं पाहिजे. आज आमच्या संप्रदायात ती अनेक मोठी मंडळी, महाराज मंडळी आहेत, आदर्श स्थानी आहेत आम्हाला. ती ती सगळी आम्हाला आजही बाजूला घेऊन बसवून डोक्यावर हात फिरवून समजावून सांगतात. त्यामुळे आम्ही इथं कार्य करू शकतो ना. मग असं कार्य केलं ना तर लहान तुमचं का नाही ऐकणार? ऐकणार नक्कीच. आणि दुसरी गोष्ट की सध्याची परिस्थिती पाहता आपली ही नवी पिढी आहे ना, युवा पिढी जरा जास्त शिकलेली आहे. त्यांना कुणाचं ऐकायला आवडत नाही. हो, आवडत नाही. कुणाचं म्हणणं ते लगेच मानणार नाही. ते ज्ञानाच्या कसोटीवर त्याला चुकवून पाहणार. पूर्वी काय व्हायचं की एखाद्या मोठ्या माणसाने सांगितलं त्या भावनेच्या आदराच्या भावनेनं ते कार्य केलं जायचं. पण आताची पिढी त्याला ज्ञानाच्या कसोटीवर पडता येणार नाही, मग ते कार्य करणार. त्यामुळे कसा तो अभाव दिसून येतो. आणि आपल्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हे जरा चालायचं असं मला वाटतं. पण मी सांगेन की मोठ्यांचा आदर करा. कारण आपल्या काही काही परंपरा जुन्या लोकांनी घालून दिल्या आहेत, त्याचा अभ्यास करायला गेलं ना की त्याच्यात आपल्याला विज्ञान दडलेलं दिसतं. आमच्या गावात वाघबारशीचा एक परंपरा आहे, जी आता कार्तिक शुद्ध द्वादशीला झाली. त्या वाघबारशीच्या परंपरेतून बघा एक साधा संदेश लगेच मिळून गेला. व्याघ्र संवर्धनाचा खटाटोप महाराष्ट्र शासन करतंय, आपलं देश पातळीवर भारत सरकार करतंय. ती व्याघ्र संवर्धनाची कल्पना या एका परंपरेतून चालत आली आहे. म्हणजे किती उदात्त त्यांचे विचार होते. त्यामुळे आपण त्यांचा मान राखला पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. गोष्ट आहे. आणि ही तुम्ही संस्कृती किंवा परंपरा म्हटलं, म्हणजे कुठल्याही संस्कृती किंवा परंपरा जे पूर्वीच्या काळापासून चालत आली आहे त्याला आपण ते आपण असं म्हणतात अशी काही लोक की कुठेतरी ते चुकीचं आहे, पण त्याला काहीतरी प्रॅक्टिकली आपण सायंटिफिकली विचार केला तर त्याचं काही ना काहीतरी रिझन असतं. याच विषयाशी निगडीत मी पुढचा प्रश्न विचारतोय तुम्हाला की ही जी संस्कृती आहे आणि जे काही वडिलोपार्जित किंवा पूर्वीपासून नक्की जे नक्की आलंय संस्कृती, ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला नक्की काय करता येईल? तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू शकता याबद्दल? नक्कीच नक्कीच मी सांगेन. कारण आपल्या ह्या वडिलोपार्जित चालत आलेल्या परंपरा आहेत, त्या आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करण्याचा एक महत्वाचा संदेश देतात. हो, पर्यावरणातील प्रत्येक अन्न साखळी संतुलित राहिली पाहिजे या परंपरातून मिळतो. आता ही वाघबारशीची परंपरा सांगितली, त्यातून हेच मिळते ना. त्यातून विज्ञान मिळतंय. निसर्गाला राखण्यासाठी झाडे लावा झाडे लावा, आपला ही मुद्दा आहे तोच. मग हे पहिल्यापासून आमची लोक करीत आलेत, याच्यातून दाखवत आलेत. वट पौर्णिमा उत्सव काय, परंपरा काय, त्या वटाची आम्ही भगवान म्हणजे देव मानून त्या वटाची पूजा करतात आमच्या महिला वर्ग. म्हणजे त्या कारणानं का होईना त्या वडाच्या झाडाचं संवर्धन केलं जातं ना. बघा अनेक अनेक आपल्या परंपरा असतील. हो बघा, नागपंचमीचा महिलांचा उत्सव असतो. म्हणजे भूतमात्राविषयी असलेली आदर भावना किंवा आपुलकीची भावना लिहिली आहे. अनेक अनेक कितीतरी वसुबारस आपला दिवाळीतला सण, गायीविषयी वासराविषयीची आदर भावना त्यातून दाखवलेली आहे. म्हणजे हे सगळं पाळणं आज खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. कारण याच्याशिवाय मला तरी वाटत नाही की आपण किती प्रगत झालो आणि हे सोडून दिलं तर आपली प्रगती तिला प्रगती म्हणता येईल हे मला तरी म्हणता येणार नाही, किती प्रगती झाली तरी. जी बरोबर आहे. आणि याच्यानंतर मी तुम्हाला विचारू इच्छितो की आता हा एक कोरोनाचा काळ किंवा आपण हे जे काही या महामारीशी लढतोय, याचा एक विचार केला तर कुठेतरी माणूस म्हणजे कुठलाही माणूस असू दे, पैशाची चणचण असू दे किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी खचून गेलाय. तर या काळात तुम्ही संतांचे विचार किंवा संतवाणीतून तुम्ही त्यांना काय सांगाल की या या प्रॉब्लेमला किंवा या काळाला कशा प्रकारे त्यांनी सामोरं केलं पाहिजे?
अतिशय अतिशय कठीण काळ गेलेला आहे प्रत्येकासाठी. काय आहे? शेतकऱ्यांची शेती बुडाले, व्यापाऱ्यांचे धंदे बुडालेत, छोटे छोटे व्यावसायिक यामध्ये सगळे संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आलेत. हा लॉकडाऊनचा जवळजवळ वर्षाचा कालावधी झाला आता. हो, या कालावधीत कितीतरी संसार उद्ध्वस्त झाले. कितीतरी लोक कर्जबाजारी झालेत. आणि आज आपल्या कानावर या कर्जबाजारीपणामुळे, या संकटामुळे अनेकांनी आपले जीवन संपवल्याच्याही बातम्या येतात. पण हे असं करू नये, कारण आत्महत्या करणाऱ्याचा संप्रदायाने निषेध केलाय. हो, आत्महत्येचं पातक खूप मोठं मानलेलं आहे बघा. पण आता जर मी या सद्य परिस्थितीला धरून जर संतवाणी सांगायची झाली, तर मी एक तुकोबारायांचा अभंग आपल्या समोर ठेवेन. हो, हेची तोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, हा अभंग आहे. त्यातलं दुसरं चरण पहा. ठेवे अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आता तुम्ही म्हणाल हे असं सांगतोय म्हणजे काय, हा प्रारब्धवादाला पुरस्कार करतोय, प्रयत्नवादाला नाकारतोय, असं नाही. ठेविले अंत्य तैसेची राहावे म्हणजे आता देवाच्या मनात आलं ही परिस्थिती द्यायची. हा, आता देवाच्या मनात आलं आपला मोठा विषय होऊन जाईल. कारण आपणच निसर्गात चुका करायच्या आणि पुन्हा आपण देवाच्या नावावर सगळं खापर फोडून द्यायचं, हे पण आपलं जरा चूक ठरेल. पण आता देवात आलंय, त्यामुळे देवानं जसं ठेव, पण चित्त एकदा का आमच्या चिन्हा समोर कोणतीही मोठी अडचण येऊ द्या, मात करण्यात ती समर्थ असतो. हो, संत वाङ्मयातील प्रमाणे चित्त समाधानी तरी विष वाटे सोने. हा, समाधान चित्त असलं तरी आम्हाला विषयी सोन्यासारखं वाटतंय. कारण आम्हाला माहितीये ना, आम्ही समाधानी आहोत आहे त्या परिस्थितीत. त्यामुळे पुढची काही अडचण येऊ दे, तिच्यावर आम्ही काय मात करणार आहोत. आणि जर आम्ही आमचं मानसिक संतुलन बिघडून दिलं, आम्ही आमच्या मनात समाधान नाही ठेवलं, तर अधिक अधिक काय होईल, आमच्यावर अधिक दुःखाचे डोंगर उडवतील आणि अधिक दुःख पचवण्याची शक्ती पुन्हा मग मिळण्यासाठी वेळ जाईल. मग पुन्हा मग असले आत्महत्येसारखे मार्ग मग लोक अवलंबायला लागतील. त्यामुळे मी एकच सांगेन, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. चित्त शुद्ध ठेवलं की शत्रू आपले मित्र होणारच आहे. त्यामुळे आपण देवाने ठेवलंय ना तसं राहावं. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, त्याच्या पुढचं चरण आहे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. बघा, याचा जर आपण त्रागा करत बसलो तर काय मिळणार, दुःखच भेटणार आहे ना. त्यामुळे काय करा, तुका म्हणे घालू तयारी भार, म्हणजे सगळा भार देवावर टाका आणि मोकळे व्हा. त्याचं जे काय करायचंय ना आपलं, तो करून घे. त्यामुळे मला आज तरी ह्या अनुषंगानाच्या या काळात मला ही एक प्रमाण ठेविली अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हे मला विशेषत्वाने सांगायला आवडेल. जी बोला. खरंच 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 तुम्ही बरोबर सांगितलं. यानंतर मी असं विचारू इच्छितो तुम्हाला की भावी पिढी म्हणजे आता आपण आपल्या वारकरी संप्रदायाचाच विचार केला तर बोला बोला. व्यसन हे तिकडे चालतच नाही. व्यसन किंवा जे काही असेल त्याला ते केल्यावर वारकरी संप्रदायात एंट्रीच नसते असं आपण म्हणतो. पण याकडे हे व्यसन किंवा जे व्यसनाच्या आहारी जात आहेत आजकालची पिढी, आपली जी सध्याची जनरेशन व्यसनाच्या आहारी कुठेतरी जाते, ते कमी होण्यासाठी आणि भावी पिढी सक्षम होण्यासाठी तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून काय करू शकाल किंवा काय सांगू शकाल प्रेक्षक? जी 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 नक्कीच सांगेन मी. आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे दाखले किंवा व्यसनमुक्ती संदर्भात बोलत असतो. तथा काही व्यसनमुक्तीच्या संघटनाही वारकरी संप्रदायात कार्यरत आहेत, ते आपले व्यसनमुक्तीचं कार्य करीत असतात. बघा, काय की व्यसन करणाऱ्यांचे कारण जरा मला संशयास्पद वाटतात. हो, काही जण काय कारण सांगतात की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून व्यसन करतात. काहींचं मानसिक संतुलन बिघडतं, ते व्यसन करतात. काहींच्या जीवनात भरपूर प्रॉब्लेम येतात, मग ते व्यसनाकडे वळतात. अशी काही कारणं असतात. पण त्यातलं मला एक व्यसन एवढं बालिश एक कारण एवढं बालिश वाटलंय ना, की आम्ही मुंबईत असतो त्यावेळी आम्हाला ऐकायला मिळतं, आम्ही आमचं स्टेटस जपण्यासाठी व्यसन करतो. अरे, स्टेटस जपणं ही काय बालिशगिरी आहे? स्टेटस म्हणजे समाजात त्यांच्या बरोबर ज्यांच्याबरोबर आवरतोय त्यांच्या बरोबरच असणारं आमचं स्टेटस स्टेटस ते जपण्यासाठी म्हणतो आम्ही व्यसन करतो. याला काय अर्थ आहे का? पण या व्यसनानं काय होणार आहे सांगा ना? ही भावी पिढी बर्बाद होणार आहे. आवाज येत नाहीये त्यांना, जरा बघा, येतोय का विचारा. हॅलो, तुम्हाला आता आवाज येतोय का? जरा कमेंट करा पुन्हा, प्रथमेश जी. येतोय आवाज? हॅलो, मी बोलतोय. बघा, हे व्यसनानं काय होतं की संसार उद्ध्वस्त होतो. कारण व्यसनामुळे जर एखाद्याचा जीव गेला तर त्याच्या मागे असणारी बायका मुलं उघड्यावर पडतायत. हो, त्याचे आई वडील उघड्यावर पडतायत. त्यामुळे बघा, का व्यसन करतात लोक मला अजून कळलं. काही काही वेळेला तर ते त्यांची उत्तरं पण मोठी दर्दीची असतात. हो, मला आठवतंय, मी माझ्या एका मित्राला म्हणलो होतो, अहो नको दारू पिऊ. त्याने मला सरळ उत्तर दिलं होतं, मी काय तुझ्या पैशाची पितोय? आता यांना पुढे जाऊन आपण काय सांगणार?
बघा, मग अशी उत्तरं मिळाली की आपण तरी काय करणार, आपण म्हणणार तुझं तू बघून घे. पण भावी पिढीनं व्यसनाकडे मुळात जाऊच नाही. बघा ना, दारू सारख्या व्यसनामुळे लिव्हर खराब होतोय. हो, सिगरेट, आपले सिगरेट, अंमली पदार्थ यांचा थेट परिणाम जाऊन मेंदूवर पोहोचतोय. तंबाखू सारख्या तंबाखूजन्य पदार्थामुळे कॅन्सर सारखे रोग होत आहेत. मग हे सगळं जर होत असेल आणि आपल्याला समोर दिसतंय तरी सुद्धा. जी जी सर बोल थोडं बोल थोडं जरा. जोरात बोला, आपल्याला हे कारण सगळं. आवाज जी जी जी. प्रेक्षकांना मी सांगतो, आपल्याला जर हे आवाज सगळं येत नसेल तर तुम्ही एकदा सांगा. जी जी नक्कीच. आणि हे सगळं आपल्या समोर दिसत असून सुद्धा लोक व्यसनाच्या आहारी जातात. म्हणून या भावी पिढीसाठी आपल्या माध्यमातून ही प्रयत्न चालू आहेत, पाहिलं मी, व्यसनमुक्ती करण्यासाठी. संस्कार वर्ग राबवले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारकरी संप्रदायाने आज कित्येक जणांना व्यसनमुक्त केलेलं आहे. जी जी. वारकरी संप्रदायांना, आज वारकरी संप्रदायात आल्यानंतर कित्येक जणांना व्यसनमुक्त केलेलं आहे. हो, बघा, वारकरी संप्रदायाची तुळशीमाला परिधान करणं इथूनच सुरुवात होतीये. आणि असे अनेक अनेक उदाहरणं आहेत आज आमच्या समोर. अशी उदाहरणं आहेत की जी व्यसनापासून परावृत्त होऊन आज वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार झाले आहेत, आज वारकरी संप्रदायाचं कार्य करतात, अशी मंडळी पाहायला भेटतात. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भजनाला, कीर्तनाला, हरिपाठाला अशा मंडळींनी बसणं, म्हणजे आपल्या भावी पिढीने, म्हणजे आपल्या मुलांनी वगैरे बसणं गरजेचं आहे. त्यातून त्यांच्यावर संस्कार होतात. वानकडे ही मंडळी, आपली भावी पिढी वळणार नाही नक्कीच. खरीच गोष्ट आहे. आणि प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की आवाज येत नसेल तर एकदा कमेंट करा. कमेंट करा, म्हणजे आम्हाला समजेल की हा, बरोबर. आम्ही जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय की नाही. एकदा कमेंट करा, मग आम्ही पुढे सुरू करतो. घरातलो रे घरातलो टीम हो हो हो. कमेंट करा की आवाज येतोय की आवाज येतोय का मला सांगा. मी बोलत राहतो की हो. आपली ही अशी व्यसनाची मागे पिढी जात असताना खरोखर समाजाकडे बघताना, अशा लोकांकडे बघताना आम्हाला दुःख होत असतं. आणि ते दुःख होऊन सुद्धा आम्ही मार्ग काढतो, उपाययोजना काढतो, समजावून सांगतो. पण यातून ते सुधारतात, त्यांच्या जीवनाचं भलं झालेलं आहे. जी ठीक आहे, येतोय. त्यांच्या जीवनाचं भलं झालेलं आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या शेवटी ज्याच्या त्याच्या मनावर आहे, काय आपल्याला सुधारायचंय का बिघडायचंय. होय ना. आपण किती एखाद्याला फोर्स करणार, आपण त्या घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ, पण पाणी प्यायचं की नाही घोड्याने ठरवायचंय ना. तसं याला आपण आपण संप्रदायात आणू, हो, बळजबरीने आणू, पण संप्रदायाच्या तत्वांचा अवलंब करायचा की नाही हे त्याचं त्याने ठरवायचंय. बरोबर ना प्रथमेशजी. खरी खरी गोष्ट आहे. आणि एकंदरीत या व्यसनमुक्तीबद्दल बोलायला गेलं तर तंबाखू किंवा गुटखा किंवा दारू या गोष्टी हातात घेण्यापेक्षा हरिनामाचा टाळ जर आपण हातात घेतला तर ते खरंच आपल्या आयुष्यासाठी आणि खरंच खरंच खूप उपयुक्त ठरेल, की युवा पिढीला पुढे खूप ते फायदेशीर ठरेल. आणि याच्यानंतरच मी पुढे तुम्हाला विचारू इच्छितो की ह्या गावागावातले, म्हणजे आपण असं बघतो की गावागावात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. पण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी गावागावातल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. हा आमच्या चळवळीचा एक मुख्य विषय आहे. आणि ते एकत्र येण्यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? जी, बरोबर आहे. गावागावातून प्रत्येक लोकांनी, म्हणजे सगळ्या गावाने एकत्र येणं आज गरजेचं आहे. हो, आपल्याला काही कारणामुळे गावात दुफळी माजलेली दिसते, पण तरी सुद्धा विकासाच्या कामासाठी, आपल्या स्वतःच्या गावाच्या उद्धारासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र येण्याचं प्रमुख साधन आपली जी ग्रामसभा असते ती एक आहेच. त्याचबरोबर गावागावात सप्ताह होणे हे एक तितकंच गरजेचं आहे. मागे कोणीतरी म्हटलं होतं, बोर गावात सप्ताह बंद. अरे ते गावच बोर आहे, कंटाळवण आहे, तिथं कसला सप्ताह होईल, तिथं काय आनंद मिळेल. हो, ते जाऊ द्या. म्हणजे असे सप्ताहासारखे कार्यक्रम, किंवा आपण वाडीत जेव्हा भजन, तुमच्या तिकडे भजन तर खूप प्रसिद्ध आहे, मला माहिती आहे तुमची भजनी मंडळी सगळी. तिकडे बघा, आता तुम्ही भजनाला सगळे एकत्र आला, त्या निमित्ताने तुमच्या चर्चा घडते. एखादा कोणाचा प्रॉब्लेम असेल, कोणी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर शक्य असेल तर तो तुम्ही त्या मार्गातून सोडवू शकता. हो, काही वेळा गावात कीर्तन असतील, एकादशीची भजनं असतील, त्यावेळेला एकत्र येऊन काही लोक तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम कानावर घालू शकतात. ते तुम्हाला तिथं सोडवता येऊ शकतात, तुमच्याकडे सोडवता येण्यासारखे असतील. दुसरं अशी गोष्ट की प्रबोधन वर्ग ही गावात आपल्याला चालवता येऊ शकतात, किंवा त्याला संस्कार वर्ग म्हणू, की गावातल्या लोकांसाठी एखाद्या विषयाचं प्रबोधन महिन्याला असेल, 2 महिन्यातून एकदा, असंही आपण उपक्रम करू शकतो. आता तुमचे मी फोटो बघितले काही, मला सदेवजी माऊलींनी पाठवले होते की आपण गाव भेटी देता.
हो, ते चांगल्या विषयासाठी अशा गाव भेटी आपल्या गावातील काही पंचमंडळींनी देणं गरजेचं आहे, प्रत्येक वाडीत फिरून. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रत्येक सार्वजनिक उपक्रमात अथवा जिथं लोक एकत्र येतात तिथं असा सत विचाराचा किंवा कोणाचे काही असतील विचार ते मांडले पाहिजेत. आणि आपल्या कोकणात एक विशिष्ट सांगतो मी, ते आपल्या कोकणात आहे ना, दर महिन्याला वाडीची किंवा गावाची मिटिंग ही होतेच. तुमच्या गावात काय, आमच्या गावात काय होते, पण त्यातूनही हे विषय हाताळता येतील. हो, आपले मंडळाचे अध्यक्ष असतात ते नक्कीच सक्रिय असतात त्या बाबतीत, पण त्यातूनही असे विषय हाताळता येऊ शकतात. जी प्रथमेशजी. खरी खरी गोष्ट आहे की हे जे विषय आहेत, हे जे छोटे छोटे विषय आहेत कोकणाबद्दलचे, ते खरंच प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत चर्चेला येणं किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचणं, आणि म्हणूनच आमची ही चळवळ त्या त्या गोष्टीसाठी काम करते. तर सर, मी पुढे नक्कीच. तुम्हाला विचारू इच्छितो की श्री सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो ही चळवळ एक नाट्य रूपातून सुरू झाली आणि पुढे त्याचा विस्तार होत एक चळवळ रूपामध्ये ती आली. आणि या चळवळीच्या माध्यमातून आम्ही बरेचसे म्हणजे 15 मुद्दे घेतलेले आहेत, ते वेगवेगळ्या विषयावर कोकणाच्या विकासासाठी आहेत. तर त्या मुद्द्यांबद्दल किंवा आमच्या ह्या एकंदरीत चळवळीबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचे विचार सांगा सर. नक्कीच नक्कीच. आपल्या चळवळीचे सगळे मुद्दे मी अभ्यासले, सगळे मुद्दे पाहिले. हे मुद्दे आहेत ना, प्रत्येक कोकणी माणसाच्या जीवनाला संबंधित आहेत. प्रत्येक माणसाला रिलेट करतात हे मुद्दे. हो, आता आम्ही नॅशनल हायवे 78 ला आमचं गाव आहे, हायवेला आहे पण रेंज नाही, ते जाऊ द्या. पण तो तुम्ही जो मुद्दा आहे ना, जमिनी परप्रांतीय घेतायत, ते आपल्याला हायवेच्या ठिकाणी जास्त पाहायला मिळतं. तो एक मुद्दा असेल. हो, तुमचा गाव भेटीचा एक मुद्दा असेल. तुमचा भाषेच्या संवर्धनाचा मुद्दा तर अति अति मला आवडलाय. मी का सांगतो, कारण सांगतो. कारण आपल्या या कोकणात दर 10 ते 20 किलोमीटर च्या विभागात भाषेचा बाज बदलतो, भाषेची शैली बदलते, आणि मग ती भाषा जतन केली पाहिजे. माझी मायबोली मला जतन करणं आवश्यक आहे, कारण ती जतन केली तरच पुढे ती टिकणार आहे. काय होतं की आजची तरुण पिढी अशी आपल्याकडली जी गावंढळ भाषा आहे ती बोलायला लाजते आपली मायबोली. तुमच्याकडली मालवणची भाषा तर खूप उत्तम, ऐकायला गोड वाटते. तशी आमच्या घागरमध्ये एक अशी गावंढळ पद्धतीने बोलली जाते. तशी म्हणजे अशा भाषा आपल्या प्रत्येक तालुक्यात असतील. तालुक्यात 2-3 वेगळ्या बाजानं बोलल्या जातात. ह्या जतन करणं आज गरजेचं आहे. कारण मी सांगेन, 50-60 वर्षापूर्वी आपल्याकडे एक भाषा होती, मोडी लिपी. मोडी लिपी आपल्याला आपल्या वडिलांकडून आजोबांकडून ऐकून माहित असेल. आमचे वडील सांगतात की मोडी लिपी होती, ती आज पूर्णपणे लोप पावायच्या मार्गावर चाललेली आहे. हो, हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी संख्या आहे की ज्यांना मोडी लिपी येते. मग त्या मोडी लिपीसारखं आपलं जर आपल्या या भाषांचं झालं तर तो आपल्या भाषेचा गोडवा आपल्याला वाटता यायचा नाही. आपण का आपली भाषा बोलायला लागतो मला कळत नाही. मी आता कीर्तनात वगैरे शुद्ध बोलतो, पण मी घरात पण मी एकदम गावठी बोलतो, गावंढळ एकदम बोलतो. काय आपला हा भाषेचा गोडवा आहे ना कुठंच नाहीये. आता आम्ही शिकलो म्हणून लाजत असू, तो भाग वेगळा. पण आम्हाला आमची भाषा जपली पाहिजे, आम्हाला आमच्या परंपरा जपल्या पाहिजे. मी मगाशी सांगितलं, त्या परंपरा जपल्या पाहिजे. आता या तुमच्या 1-2 मुद्द्यांशी संस्कृती जपली पाहिजे, या 1-2-3 मुद्द्यांशी आम्ही रिलेटेड जरा आम्ही एक उपक्रम राबवतोय, म्हणून मी जरा इथं ओघानं आलो म्हणून सांगतोय. प्रथमेशजी, काय आम्ही एक चॅनल सुरू केलाय की आमच्या इथल्या मुलांचा अभिनय खुल्या रंगमंचाद्वारे, युट्यूबला खुल्या रंगमंचाद्वारे जगापर्यंत पोहोचावा आणि त्यातून आपल्या बोलीभाषेचं जतन व्हावं. आम्ही बोलीभाषेतच सगळे प्रयत्न करतो, बोलीभाषेचं जतन व्हावं म्हणून आमची मंडळी कोकणातलं चांगली असं आम्ही युट्यूब चॅनल काढलाय. त्याच्यावर आमची सगळी मुलं त्या आमच्या बोली भाषेत आम्ही प्रश्न सादर करतो. आणि दुसरा एक उपक्रम, आपल्याकडे ज्या बारीक बारीक परंपरा आहेत त्या परंपरांची माहिती पण बनवून आम्ही त्या चॅनलवर टाकत असतो. हे फक्त तुमचा हा मुद्दा आपला रिलेट झाला म्हणून मी सांगितलं. म्हणजे यासारखे आपली ही 14-15 मुद्दे आहेत ना तुमचे, हे सगळे एकदम कोकणी माणसाची रिलेट करणार आहे. त्यामुळे त्या प्रत्येक मुद्द्यावर बोलावं इतकं थोडं आहे. त्यामुळे आता सगळे मुद्दे मी सांगणं, आता वेळ पण जरा 1.25 तास झालेला आहे आपला, अर्धा अधिक वेळ नेटवर्कच्या इश्यू मध्येच गेलेला आहे. प्रथमेशजी बोला. नाही, वेळेचा काय इश्यू नाही, तुम्ही बोलू शकता. जर काय पॉईंट असेल तर तुम्ही बोलू शकता. आणि तुमच्या ह्याच तुमचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. आणि खरंच तुम्ही जे युट्यूब चॅनल तुम्ही सांगितलं की कोकणातील भाषा म्हणजे आपण तुम्ही कुठे मगाशी बोलताना की कुठेतरी आपण शिकलेलो आहे म्हणून लाजत बरोबर आहे. असतील काही जण, पण आपण यावेळी आपण
गुजराती आणि मारवाड्यांकडे बघितलं पाहिजे, की ते लोक कसे आपल्या माणसाशी बोलताना आपण आपली भाषा वापरतात. मग आपण आपल्या गावाकडची भाषा किंवा मराठी भाषा असेल किंवा अगदी आपण सिंधुदुर्गापासून बघायला गेलं रायगड इकडे वरती वसई या सगळ्या कोकणाचा जो पट्टा आहे, हो. त्या सगळ्या पट्ट्यात आपण कोकण पट्ट्यामध्ये आपण कुठेतरी 10-10 किलोमीटर मध्ये भाषा बदलते आणि आपली भाषा खूप गोड आहे भाषा, आणि ही भाषा खरंच सगळ्यांनी वापरली पाहिजे आणि ऍटलिस्ट एकमेकांशी बोलताना तरी ती वापरली पाहिजे, तरच आपल्या या भाषेचं जतन होईल. हेच आपल्या चळवळीतून आम्ही सांगू, हेच आम्ही आमच्या चळवळीतून सांगू इच्छितो. चळवळीतला मला आवडलेला म्हणजे सगळेच मुद्दे आपले रिलेट करतात, पण खूप आवडलेला मुद्दा हा आहे, कारण ही भाषेचं जतन होणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. कारण या जर मोडी लिपी सारखी आपल्यावर अवस्था आली तर आपल्याला हा गोडवा परत मिळणं हा महत्वाचा मुद्दा आहे. खरीच खरीच गोष्ट आहे सर. आणि आपल्या भाषेचं संवर्धन हे आपणच करू शकतो, तो कोणी दुसऱ्या राज्यातला येऊन करणार नाही, ते आपल्यालाच फक्त करायचंय. आम्ही जेव्हा ऑफिसला असतो ना, ऑफिसला तेव्हा आपली मराठी मुलं निव्वळ हिंदीत बोलतात एकमेकाशी, निव्वळ हिंदीत. पण ती तुम्ही मगाशी बोलत ना अन्य मुलं त्यांच्या भाषेत बोलतात, पण आम्ही आमच्या भाषेत बोलायला का लाजायचं? मी सांगतो तुम्हाला, ऑफिसेस मध्ये आपल्या कोकणातली जास्तीत जास्त मुलं असतात. मी ज्या ऑफिसमध्ये आहे तिथे जास्तीत जास्त मुलं आपल्या कोकणातली आहेत. सिंधुदुर्ग असेल, आपलं रत्नागिरी असेल, रायगड, इथली मुलं आहे. मग आपण आपल्या भाषेत बोलूया ना, त्यांना ऐकून दाखवूया आपली भाषा. त्यांना आवडणार आहे, नक्कीच आवडणार आहे ना. खरीच गोष्ट आहे ती. आपण एकदा प्रयत्न तरी केला पाहिजे ना आपल्या भाषेचा संवर्धन आणि जतन करण्यासाठी, आपण आपल्या तरुण पिढीने. हो ना, नक्कीच. एक दिवस लोक असतील, 2 दिवस लोक असतील, काही दिवसात सराव पडला तर ते पण आपल्यासारखे बोलतील ना. ऐकूनच बोलतात ना. आता आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये असतो, गुजराती स्टाफ असता, की आम्ही त्यांचे काय शब्द केम छो काय अजून काय असतं त्यांचे शब्द ते बोलतो ना सरावानं. म्हणजे तेवढी तरी त्यांना आपली भाषा लक्षात राहील, त्यांच्या लक्षात राहील, त्यांना बोलता येईल. खरी गोष्ट आहे सर. सर जाता जाता मी तुम्हाला एक शेवटचं विचारू इच्छितो, की जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीत, या आमच्या चळवळीत जे आम्ही या चळवळीच्या माध्यमातून करू पाहतोय कोकणासाठी, तर जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सामील व्हावं, यासाठी तुम्ही लोकांना काय आवाहन कराल आणि या चळवळीसाठी तुम्ही कशा प्रकारे हातभार लावाल सर? जी 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 पहिल्यांदा मी माझ्या संपूर्ण गुहागरवासी यांना सांगेन, मला वाटतं गुहागरचे याच्या आधी आमच्याच गावातले जे नमन करतात नाचाचे जे शाहीर आहेत ते संदीप कानसे येऊन गेले तिथे. त्यांनी सांगितले असेल, पण मी माझ्या गुहागरवासी यांना आवाहन करेन हो, की तुम्ही या सहदेवजी माऊलींच्या या चळवळीत सहभागी व्हा. ही चळवळ घराघरापर्यंत आपण पोचवा. काय आज सहदेवजी माऊली एक आहेत, पण काही दिवसांनी या चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात सहदेवजी माऊली तयार झाली पाहिजे. आणि जेव्हा प्रत्येक घराघरात सहदेवजी माऊली तयार होतील ना, तेव्हा जो आपला मुद्दा आहे स्वर्गमय कोकण, हो तो अधिक दिमागाने स्वर्गमय झालेला आपल्याला दिसून येईल. आणि हातभार लावाल तर मी तुम्हाला विश्वास देतो की कीर्तनात मर्यादा असल्या तरी दिशे अनुषंगाने आपले हे सगळे मुद्दे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि दुसरं एक आपलं नाटक आहे, आपलं नाट्य मंडळ आहे, तसंच आमचंही तरुण विकास नाट्य मंडळ आहे आमच्या गावातलं, किंवा आमची कोकणातलं जांगलीची टीम असेल. तुम्हाला केव्हाही लागले कलाकार तर आम्ही आमच्या मेहनतीवर किंवा आमच्या पैशावर आम्ही तुम्हाला उपलब्ध होऊ, तुम्हाला जर अडचण असेल केव्हा तर. नाही सर, तुम्ही खरंच माऊली खरंच सांगितलं की कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही हे विषयाकडे तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसं लक्ष द्याल आणि लोकांपर्यंत पोहोचवाल, आणि दोन्ही गोष्टी तुम्ही सांगितल्यात. खरीच चांगली गोष्ट आहे ही. आणि मी एवढं बोलून सांगतो की हे जी मुलाखत आहे ती संपली. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. प्रेक्षकांना मी माफी मागतो, कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला अडथळा. तसा हा माझा पहिला प्रयत्न आहे, तर मला सगळे समजून घ्याल, त्यापेक्षा माझ्या चुका मला कमेंटमध्ये सांगत चला काय चुकलंय ते. कारण इथून आमचा संप्रदायाचा प्रवास आता चालू नाही. माझी संप्रदायातली सगळी मंडळी, आदरणीय मंडळी पाहत असतील, त्यांनी माझ्या चुका सांगत चला, सगळ्यांसमोर सांगतोय. जी बोला. हो, आणि मी हे पण सांगू इच्छितो की खूप साऱ्या कमेंट्स आल्यात, पण वेळेच्या अभावामुळे मी सगळेच कमेंट्स वाचू शकत नाही, कारण ते स्क्रोल वर जात आहे, त्यामुळे सगळीकडे तिकडे लक्ष देणं बोलणं पॉसिबल नाही. त्यामुळे जे काही कमेंट्सला रिप्लाय असतील ते वैभव माऊली जे आहेत ते रिप्लाय देतील नंतर, आणि जे काही तुमचे प्रश्न असतील ते त्याच्यावरती ते उत्तर देतील.
आणि खरंच माऊली, तुम्ही गराजलो रे गराजलो टीमच्या विनंतीला मान देऊन या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रात आलात, त्यामुळे खरंच तुमचे धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हे जे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र झालं, तर असेच आपण आज वैभव माऊलींना भेटलात आणि त्यांचे जे काही विचार असतील ते जे काही त्यांचे जे काही त्यांचे विचार असतील, मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जे काही त्यांचे विचार असतील ते तुम्ही ऐकलेत. असेच मान्यवर जे असतील ते या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करू. त्यातून त्यातून जो काही बोध द्यायचा असेल किंवा तुम्हाला बोध घेण्यासारखं खूप काही असेल, तुम्ही तो घ्यालच. आणि यानंतर मी मुख्य असं नमूद करू इच्छितो की शुक्रवारच्या भागामध्ये श्री सहदेव धरणे सर लाईव्ह येतात आणि जे काही प्रॉब्लेम्स असतात कोकणातील माणसाला, म्हणजे तुम्हाला मी एक आवाहन करू इच्छितो की जे काही प्रॉब्लेम असतील, जे काही तुमच्या समस्या असतील, तुमच्या गावातल्या ज्या काही असतील, त्या सहदेव धरणे यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करून देऊ. त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. न लाजता जे काही असेल, कितीही प्रॉब्लेम असतील, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. खरोखर की शुक्रवारच्या भागामध्ये जे ते लाईव्ह येतात त्या गोष्टीला आपल्या कोकणवासियांपर्यंत, जेव्हा वेगवेगळ्या भागातल्या कोकणवासियांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि खरोखर त्या गोष्टींना वाचा फोडण्याचा आमच्या गरजलो रे गरजलोच्या टीम कडून आम्ही जेवढा आम्हाला जमेल तेवढा प्रयत्न करू, असं आम्ही आवाहन देतो. आणि आमचं हे मुलाखत आहे ते बुधवार आणि रविवार रात्री 7 वाजता असतं. तर तुम्ही नक्कीच ह्या मुलाखती पहा. पुढे आम्ही असेच एक मान्यवर घेऊन येऊ. तर प्रेक्षक हो, तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद माऊली. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.